आपल्याला पोहोचवायचं आहे संताचा, म्हणून आम्ही आलो. आमच्यासाठी तुम्ही एवढी मोठी तयारी केली या गावामध्ये. आम्ही आलो या गावात जागोजागी रांगोळ्या घालून, एकही घर, एकही गाव, एकही रस्ता असा नाही की जो रस्ता सुशोभित नाही. ही तुमच्या अंतःकरणातली संतांच्या विचाराबद्दल असलेली आत्मीयता, जिव्हाळा आणि तुमच्या अंतःकरणात आपल्या संतांबद्दल असलेला जो सद्भाव, जो भाव आहे, त्या भावामुळे हे कार्य होतं. आम्हाला दुःख वाटते की बाबाजी आले नाही. मला खूप दुःख वाटते. ते राहिले की खूप चांगलं वाटते, ते नसले की सुन सुन वाटते. परंतु संत गरजून या सांगे जावे त्यांच्या मागे मागे मागे. संतांनी जे गर्जना केली त्या गर्जनेच्या मागे धावणारा माणूस खरा माणूस आहे बापू, पैशाच्या मागे धावणारा नाही. खूप जण आले गेले, खूप लोक आहे. अनेक संत, बाजीराव महाराजांचं आयुष्य गेलं समाजासाठी. सद्गुरू श्री अनंत महाराजांचं आता आयुष्य गेलं. 50 वर्ष झाले प्रचार करत आहे ते. आज 75 वर्षाचे आहे. 2 दिवस झाले. परवा असा ताप आला 25 तारखेला त्यांना. 102 103 चांगला ताप होता. एका 2 डोस घेतले तेव्हा ताप गेला. आता कमजोरी आहे त्यांना. प्रकृती दिवस दिवस खालवत खालवत चाललेली आहे. पण आपलं काही चुरपणं बंद नाही झालं. आहे का नाही? शब्द कसा आहे? चुरपणे. बेकार वाटते ऐकासाठी. पण आपण संताईला चुरपतच गेलो बापू. संताईचं ऐकलं नाही. आले का नमस्कार केले, आले का नमस्कार, बाबाजी सुखी ठेव. बाबाजी हे माझं आता सांगितलं, लहानचं पोरगं आणते ते घालते 2 पायात बाबाजीच्या. ते लेखाचा हू करते तिला बस. माहिती आहे ना बाबाजी होगा कोण, आबाजी होते माहीत आहे का त्याला? पण उद्देश काय आहे? तुमचा उद्देश चांगला आहे, वाईट नाही आहे. उद्देश चांगला आहे बाप हो, की आमचा नातू, आमचा पोरगा संतांच्या चरणावर गेला पाहिजे. चांगला आहे. परंतु त्या नातवाला आपण संतांच्या चरणावर आयुष्यभर ठेवू देतो का? त्याला आयुष्यभर संतांचं ज्ञान देतो का आपण? त्याला ज्ञानेश्वरी ग्रामगीता वाचू देतो का आपण? कीर्तनात नेतो का? आता तुम्ही आत्ताच सांगितलं सगळे 50च्या वर आहे. गावातले तरुण कुठे गायब झाले काही माहीतच नाही. आहे का नाही? गावात आहे का तुमच्या तरुण? आज आहे म्हणते. आहे का? आहे म्हणते बाबा. नको, आनंदाची गोष्ट आहे. कारण आता हे ऐकू ऐकू यांचे कान बोरले. हे गेले, बोरून गेले. यांचे कान भरून आहे. बदबद वाहते यांच्या कानातून. लोकांना सांगते, आपणही करते. पण येणाऱ्या काळामध्ये तरुणाला गरज आहे याची. कारण सांगतो तुम्हाला याचं, आपण सगळेजण आपल्या जीवनाचा घात करत आहोत सगळेच. कारण आपण भौतिक सुविधेच्या मागं लागलेले आहोत. भौतिक वस्तूच्या, भौतिक गरजेच्या. प्रत्येक जण, प्रत्येकाला पाहिजे आहे. का पाहिजे म्हणजे का? फक्त पैसा 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 पैसा. त्याच्याशिवाय आपल्याला हिरव्या नोटा आणि लाल नोटा याच्याशिवाय आपल्याला दुसरं काही दिसत नाही बापू. तुम्हाला दिसते का काही? मला तर पैसे दिसते कधी कधी. कधी कधी असं मला वाटते स्वप्नात, मला कोणीतरी 1 करोड आणून द्यावं. किती? 1 करोड. 1.5 लाखाचा आयफोन द्या. किती? 1.5 लाख आयफोन. हे आता हे फोन आता जुने झाले, 20-20 हजार. कुण्या कामाचे हे आता? 1.5 लाखाचा आयफोन मिळाला पाहिजे मला. 1 करोड रुपये मिळाला पाहिजे. बँकेत पैसे टाकून घर बसल्या पलंगावर मांडी घालून मला 25,000 व्याज आलं पाहिजे. मी फुकट जगलो पाहिजे. तुम्हाला वाटते का? नाही का? मला कधी कधी वाटते तसं. फुकट तर नाही गेलं नाही. सद्गुरू अनंत महाराजा मागं मागं चाललं कीर्तन कीर्तन. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे. अरे पैशाची गणना कोण करी? असं कधी कधी वाटते देखील भाऊ. गडबड आहे. हे मन खूपच बेकार आहे. आणि हे मनच स्वतःचा घात करत आहे. घात करून आपुला. कोण कोणाचा घात करत नाही करत. कोणीच कोणाचा घात नाही करत. आपणच आपल्या मनावर, आपल्या मनाचा नियंत्रण, मनाचा अंकुश नसल्यामुळे आपणच आपला घात करत आहोत. आपणच करत आहोत, दुसरे कोणीच नाही करत. कोणी कोणाचाही न करीतो घात. 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 कोणी कोणाचाही न करीतो घात.
मनाचीच मात जीवावरी, मनाचीच मात जीवावरी, सुखाच्या लालसे वेळावले माना, सुखाच्या लालसे वेळावले माना, सुखाच्या लालसे वेळावले माना, ज्ञानाचे धन गमावले, ज्ञानाचे धन गमावले, ज्ञानाचेही धन गमावले, गमावले, कोणी कोणाचाही नकरी तुलात, कोणी कोणाचाही नकरी तुलात, कोणी कोणाचाही नकरी तुलात. कोणीच कोणाचा घात करीत नाही, कोणी कोणाचाही न करीती घात, मनाचीच मात जीवावरी. कोणाची मात? मात म्हणजे विजय. या मनाने आपल्या जीवावर काय मिळवलेलं आहे? भाऊ हे आता मधात शिट्टी काऊन वाजते? थोडंसं काही होत नाही, कमी राहिलं तर शिट्टी नको वाजू देऊ, आमची शिट्टी वाजते. थोडीशी पेटीचा आवाज थोडासा वाढवून देतो. नाही, महाराज म्हणतात कोणाचाही कोणी न करीती घात. कोणीच कोणाचा घात कोण करते? मनाची मात जीवावरी. आपल्या मनाने आपल्या जीवावर काय केली आहे? दुसऱ्याचं घर पाहून, दुसऱ्याची गाडी पाहून, दुसऱ्याची पत्नी पाहून, दुसऱ्याचा नवरा पाहून, चंद्रहार पाहून, चपला कंठी पाहून कसं वाटते मनाला? असं पाहिजे आपल्याला, अशी गाडी पाहिजे, असा चंद्रहार चपला कंठी पाहिजे. बरं त्याची कान आहे ना, थोडासा आवाज पाहून घ्या जो. हा, थोडासा आवाज कमी राहिला तरी काही हरकत नाही. हे कसं कनेक्शन आहे, एक वेळा फ्यूज गेला का मग हे ऐकत नाही, मी ऐकत नाही. हे एक वेळा जुळलं ना आमचं, हे वृद्ध याची हे वृद्ध घातले का मग तुमची गरज नाही. फक्त थोडं बसा आणि ऐकू द्या, बरोबर आहे ना? हा, कोणी कुणाची न करी ती घात, कारण मनाचीची मात जीवावरी. हा मन जीवावर काय करत आहे? मात करत आहे. कोण मात कशी करत आहे? तो त्याला पाहिजे तसं पाहिजे, त्याला पाहिजे तसं, दुसऱ्याचं पाहून, याचं पाहून, त्याचं पाहून हा जीव घात झालेला आहे. या जीवाने घात केला, मनाने घात केलाय जीवाचा. तुम्हाला माहित आहे, भगवान श्रीकृष्णाची पत्नी पळवून आणली, तिचं नाव काय होतं? रुक्मिणी. रुक्मिणी कोणाची मुलगी होती? पाच बसा बरं तुम्ही. रुक्मिणी कोणाची मुलगी होती? रुक्मी राजाची. ते कुठे राहतं ते माहित आहे का? कौंडिन्यपूर, विदर्भात. माहित आहे? हा. आणि भगवान श्रीकृष्णाचा आत्ते भाऊ, काय नाव होतं त्याचं? शिशुपाल. माहित आहे ना? 99 गुन्हे त्याचे माफ केले आणि 100वा गुन्हा 100 गुन्हे माफ केले त्याचे. आता ती शिशुपालाला देणार होती ती मुलगी कोण? रुक्मिणी. आता रुक्मिणीचं लग्न शिशुपालासोबत होणार होतं, पण रुक्मिणीचं प्रेम कोणावर होतं? श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्णावर होतं. आता तिचं लग्न जुळलं, लग्नाची तारीख ठरली, मंडप घातला, नवरदेव येणार. तिने पत्र पाठवलं सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हाताने. कोणाला पत्र पाठवलं? भगवान श्रीकृष्णाला, की माझं लग्न शिशुपालाशी होत आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचं नाही. मला कोणाशी लग्न करायचं आहे? तुमच्याशी करायचं आहे. मग काय करायचं? मग अमुक अमुक मंदिराजवळ इतक्या वाजता या. हळद लागली होती बाईच्या अंगाला. अमुक अमुक वाजता तुम्ही या, मी तुमच्या रथावर बसतो आणि दिलवाले दिलनिया ले जाईल. असं झालं का नाही?
नाही का? तसंच आताही तसंच चालू आहे. आताही काही बदललं नाही काम. आताही तसंच चालू आहे. भर मांडवातून पोरी चालल्या बापू. नाही, आमच्या घरात आमच्या वार्डातली गोष्ट तुम्हाला सांगू नका. तुम्हाला सांगतो, 8 लाखाचं सोनं घेतलं. 8 किती? 8 लाखाचं सोनं. पुढच्या महिन्यात लग्न. आणि पोरगी याच महिन्यात सकाळी 9:30 वाजता दरवाजे लावून चालली. कोणीही कुणाचा न करीती घात, मनाची चिमात जीवावर. कोणी कोणाचा घात करत आहे? नाही. भगवान श्रीकृष्णांची आले, रथात ती बसली, तिला बसून ते आपल्या राज्यात घेऊन आले. त्या दिवसापासून शिशुपालाने जे वैर पकडलं म्हणतं की नाही, कोणाचं? भगवान श्रीकृष्ण. इतिहासच आहे बापू. दुःशासन, दुर्योधन मय सभेमध्ये जेव्हा आले ते पाण्यात पडले, द्रौपदी काय म्हणाली? आंधळ्याचा आंधळा, बापही आंधळा आणि मुलगाही आंधळा. घात केला का नाही? कोणी केला घात? हे देवच होते सगळे. शूर्पणखा आली आणि प्रभू रामचंद्राला म्हणते, तुम्ही खूप सुंदर आहात, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. प्रभू रामचंद्र म्हणाले, बाई हे बघ, माझी पत्नी आहे सीता आहे, एवढी चांगली जनक राजाची. माझ्या आईने वनवास दिला, बिचारी आली माझ्यासोबत, मी काही तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मग कशाची? ते बघा माझा भाऊ तिथं बसून आहे, त्याची पत्नी तिकडे आहे. तिचं नाव काय होतं? उर्मिला. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला. हा, ती अयोध्येत आहे म्हणे. हा बिचारा एकटं इथंच आहे म्हणे. त्याला विचारून पाहिजे. प्रभू रामचंद्राला माहित होतं लक्ष्मण कसं आहे ते. यांनी तर पाठवायचं नव्हे तिला. त्यांना माहित आहे तापट आहे भाऊ, आपला भाऊ तापट आहे. आपला भाऊ तापट आहे माहीत असल्यावर आपल्या भावाने कोणतं काम केलं पाहिजे? तिच्याकडे पाठवलं. तिच्याकडे गेला. आता तो तर म्हणे, मला म्हणे तुमच्याशी लग्न करायचं आहे. कोण हो म्हणे तू? आता मी म्हणतो असं, तू नाही म्हणे, आपली भाषा. कोण्या गावची हो म्हणे तू? मी म्हणे रावणाची बहीण आहे. कोणता रावण? मी म्हणे तुझ्याशीच लग्न करेल. असं लग्न करते का? घरची खेती का म्हणे लग्न करते? राग आला, तलवार घासतच होता तो कोट्यावर. खर्र खर्र धार लावणं चालूच होतं. नाही, बाणाला नाक कापूनच टाकलं. नाही, एक नाक कापल्याबरोबर नक्ट नाक घेऊन शूर्पणखा कोणाकडे गेली? रावणाकडे गेली. ती म्हणते, का झालं? का झालं म्हणता? तुमच्या राज्यामध्ये एवढे मोठा पुराण पंडित रावण म्हणता म्हणता लोक घाबरते, भवी धरणी सोडून पडते. तुमच्या बहिणीचं नाक कापलं, काही वाटते का माहिती तुम्हाला? पण का झालं? ते अमुक अमुक नावाचे 2 भाऊ आहे, मी तिच्याकडे गेले. त्या मोठ्या भावानं तर ठेवलीच नाही म्हणे. लहान भावाकडे गेली तर नाकच कापून टाकलं. त्याची हे हिंमत, माझ्या बहिणीचं नाक कापलं. साहजिक आहे, आपल्या पोरीला कोणी हात लावलं तर कसं वाटते? आपली पोरगी आपली बहीण समजा आहे आणि तिला एखाद्याने छेडछाड केलं, कसं वाटते? 4 पोट्टे घेऊन जातो आणि त्याची सोय लावतो आपण. ह्या राजा ह्या निघाला आणि पुढचं माहितीच आहे का झालं ते. बरं, असं का झालं हे तुम्हाला माहिती आहे का? का ते रावण तिथे गेला. शूर्पणखेचा पती होता विद्युत जीवा नाव होते. त्याचं काय होतं? विद्युत जीवा. रावण जेव्हा पूर्ण शक्तीनिशी ताकदवान झाल्यानंतर पूर्ण राज्य, पूर्ण देश जिंकायला निघाला, तेव्हा शूर्पणखेचा नवरा होता विद्युत जीवा. त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणे, मला तू हे सगळं जिंकायसाठी मदत कर. म्हणे, पहा तुम्ही हो माझ्या पत्नीचे भाऊ, पण मी असं वाईट काम करत नाही, मला हे जमत नाही. अरे पण मी राजा असेल म्हणे, तुम्ही राजा. मी म्हणे निरपराध लोकात ते बळी घेत नाही, प्राण घेत नाही, मला ते पटत नाही. मग मी तुमचं ऐकत नाही. असं म्हटल्याबरोबर त्या रावणाने विद्युत जीवा नावाच्या त्याच्या बहीण जाव्याचा तिथंच मर्डर केला, मारून टाकलं त्याला. आणि आपल्या बहिणीला काय केलं? विधवा केलं. विधवा केल्याबरोबर हातात पाणी घेतलं. शूर्पणखेनं शपथ घेतली, मीच याच्या पतनाचं कारण बनणार आहे. कोणी घेतली? बहिणीने भावाला. माझ्या नवऱ्याला मारलं तू, तुझ्या अख्ख्या जिंदगीचा नाश मी नाही केला तर माझं नाव शूर्पणखा नाही. नाही, कोणी न करीती कुणाचाही घात. कोणी कोणाचा घात केला. पहा तुम्ही, एवढे उदाहरणं दिले मी तुम्हाला. तुम्ही अभ्यासू लोक आहे. देवाचंही घेतलं, राक्षसाचंही घेतलं. आता आपणच राहिलो ढोरं. नाही, ढोरच का नाही आपण? दिसासाठी माणसं आहोत.
जगणं पहा, खाणं पहा, वागणं पहा, कसं आहे पाहता आपलं. मनाचीच मात जीवावरी. मनाची मात कुणावर आहे? जीवावर. सुखाच्या लालसे वेडावले मन, सुखाच्या लालसेनं मन वेडावलं. ज्ञानाचेही धन गमावले. उत्तम धन होतं आपल्या जवळ, ते गमावून टाकला बापू आपण. नाही, मन माने ती पापे करुणी करीतो फुला घात. मन माने ती पापे करुणी करीतो फुला घात. सद्गुरुनाथा अवघेरुनी का नशिबी खातो लात. सद्गुरुनाथा अवघेरुनी का नशिबी खातो लात. काय मिळे तुझ या जीवनाला, काय मिळे तुझ या जीवनाला, करुण माती मोल, करुण माती मोल. कधी न सुटावा तो मनाचा, कधी न सुटावा तो मनाचा, कधी न सुटावा तो. शांती मनाची ढळता होई, शांती मनाची ढळता होई. जीवन माती मोल, जीवन माती मोल. कधी न सुटावा तो मनाचा, कधी न सुटावा तो मनाचा, कधी न सुटावा तो. सुखाच्या लालसेने आपण जन्मभर पापच करत आहोत. मन माने ती पापे करुणी करीतो फुला घात. आपला घात कोण करतो माहित आहे का? आपण. भजनातून उठून संडासाकडे जाऊन तंबाखू खाणारा माणूस घात करते का आनंद घेते का नाही? भजनातून जाते, आत्ता येतो थांबा म्हणते डोके सरांना, आत्ता येतो थोडा जाते, डिच्चू भरते नाही येते. आता हे जे भजन आहे, हे भजनाचं साधन जे आहे बापू, हे सुखाचं आहे, दुःखाचं आहे, व्यसनाचं आहे का देवाचं आहे का कुणाचं आहे तुम्हाला सगळंच माहित आहे. देवाच्या स्वर्गातून उठते ना नरकात जाऊन माती खाऊन येते आणि पुन्हा स्वर्गात बसते. कोण घात करताय? आता आम्ही इथं आहो ना, हा स्वर्ग आहे, आम्ही ह्या स्वर्गातले सगळे देव आहो. इथं बसून आहो तोपर्यंत बरं, नाही तर तुम्ही म्हणाल देवच आहे, उद्यापासून आमचं उपास करायला लागेल. असं काही करू नका. आता हे सगळे बसून आहे, हे सगळे देव आहे. संतांचा संग तोची स्वर्गवास. जे संतांच्या संघात आहे ते कुठे आहे म्हणते? स्वर्गात आहे. स्वर्गात कोण आहे? राक्षस आहे का देव आहे? देव आहे. देवांचा स्वर्ग, राक्षसाचा नरक, असं आहे ना आपली व्याख्या. राक्षसाचे काम करते तो नरकात जाते आणि देवाचे काम करते तो इथून उठते तबला वाजवता वाजवता, गाणं म्हणता म्हणता, पेटी वाजवता वाजवता संडासात जाते लघवी करायच्या निमित्तान, तिथून काढते घोटून असं रगडू रगडू खाते. पुरं जीवन रगडलं याचं तंबाखाचं, सगळं तंबाखाने त्याच्या जीवनाला चुना लागला, पण यानं चुना लावणं नाही सोडलं. पुरं आयुष्य चाललं चुना लागता लागता. पोरगी चुना लावते, पोरगा चुना लावते, मायबाप चुना लावते, निसर्ग चुना लावते, कापूसच नाही झाला. पण याचा चुना लागणं काही सुटत नाही. निसर्ग असा असा पिकवते कधी कधी का भरभरून देते. 4 वर्षाचं एकाच वर्षात पुरं जॅकपॉट लॉटरी. आता पाऊसच नाही पडला, आता एवढा पाऊस पडला का पिकलंच नाही. आणि पाऊस नाही पडत तेव्हा चांगलं पिकते. मग करतो का? पाऊस जास्त पाहिजे का कमी पाहिजे आपला? नाही. तुमच्या मनानं नाही पडत बापो, ते त्याच्या मनानं पडते. कोणाच्या? निसर्गाच्या. आणि तुमच्या नशिबात जेवढं असेल तेवढं भेटते. मर मर कराल तर काहीच भेटत नाही. लक्षात ठेवा. नशिबातच असं असेल ना, नशिबात हांडा भेटते, हांडा सोन्याचा. नशिबात असेल तर अशा घरी लग्न होते ना, अशी पोरगी भेटते का त्याच्याकडे 50 एकर शेती राहते. हो गोपाल भाऊ, तसंच आहे. 50 एकर शेती तर होती त्याच्याजवळ, पण तिच्या वडिलाची 100 एकराची केस चालू होती.
लग्न झाल्या बरोबर जिंकली केस पोरीनं. आणि पोरगी एकच, पोरगाही नाही काहीच नाही. आई वडील ना पोरगी, जावई झाला का नाही लखपती करोडपती. आता ते बुडाबुटी मिळाल ते 100 एकर ना 50 एकर कोणाचे होणार आहे. पण आपण 100 एकराची पाहून करतो, 100 एकराची पोरगी पाहून करतो, तिच्या नावाने 1 एकर राहत नाही. आहे का नाही खेळ? अजब खेळ आहे हा. आपही देव, आपही दानव, आपही लोटारे, आपही दगलबाज मांजा फेंका पतंग के ऊपर रे, बड़ा जार का मांजा उसने पतंग कटाया रे. कशी आहे मनाचा मांजा? नाही कठीण आहे. असा मांजा पाहिला का तुम्ही? मांजा, मांजा माहित आहे कशाचा बनवते मांजा? आता नायलनचे धागे आले, मांजा नाही राहिला. नायलनच्या धाग्याने काल पूर्व बघितलं मी, त्या मुलाकडे पाहू दे म्हणलं बापू, तर ते नायलनचा धागा होता ना, तो जर लागला गळ्याला तर माणूस वाचतच नाही. मांजा असा मनाने मांजा तयार केला, घोटू घोटू. का घोटलं माहित आहे का? तंबाखू घोटून, दारू पिऊन, मांस मटण खाऊन, जुवा खेळून, कोर्टाचे केसेस लढून, घोटून 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 मांजा तयार केला. आता या मांजाने कोण कापणार आहे? आपणच. घात करुनी आपुला कारडी तोसी पुढील्याला, या मनानेच मांजा घोटला. मन माने ती पापे करुणी करीतो आपुला घात. आपणच करतो आपला घात. सद्गुरुनाथा अवघे ऋणी का नशिबी खातो लात. काय मिळे तुझ्या या जीवनाला करुण माती मोल. कधी न सुटावा तोल. मनाचा तोल सुटत आहे म्हणून आपला घात होत आहे. दुसरे घात कोणीच नाही करत आहे आपला. इतिहास पहा तुम्ही. कर्णाने वचन दिलं होतं, मी युद्ध खेळीन तर कोणाच्या बाजूने खेळेल? कोणाच्या बाजूने? दुर्योधनाच्या बाजूने. आणि तिकडे श्रीकृष्णाने वचन दिलं, माझं सैन्य ज्याच्याकडे राहील त्याच्याकडे मी राहणार नाही, आणि मी ज्याच्याकडे राहील त्याच्याकडे माझं. कोणाचा घात झाला? दुर्योधनाला काय पाहिजे होतं? सैन्य पाहिजे होतं म्हणून तो डोक्याकडे जाऊन बसला. आणि याला कृष्ण पाहिजे होता अर्जुनाला म्हणून पायाकडे जाऊन बसला. आपलं उलट आहे, आपण डोक्याकडेच जाऊन बसतो, डोक्यावरच बसतो जाऊन, म्हणून आपल्याला कृष्ण भेटत नाही. आपल्याला धन भेटते पण सारं त्या कौरवासारखं बुडून सत्यानाश करून टाकतो आपण धनाचा. कारण याचं कारण काय? आपण त्याच्या मागं लागलो जे आपल्या हातात कधी सापडत नाही, कधीच सापडत नाही बापू. आम्ही येता येता असं उतरलो गाडीतून, आमचे ते गजानन भाऊ आहे गाडीवाले ड्रायव्हर, भाऊ म्हणे हे तर तयारच आहे जी म्हणे सगळे भजनं घेऊन. भाऊ म्हणलं गावात आपल्याला कोणीच विचारत नाही, म्हणलं चाला ना, म्हणलं मानव चाललं जाऊ. केवढा महिमा आहे हो सत्संगाचा. नाही असा हा सत्संग आहे की जो माणसाला चमक देते, चमक. एवढी ताकद आहे सत्संगात, पण आपण त्याला चमकू देत नाही का? आपण हा काडे कोळशासारखे. खतरनाक आहो आपण. आपलं एवढे खतरनाक ह्या जगात कोणीच नाही आहे. घात करुणी आपुला कारडी तोशी पुढील्याला. गर्व मोह अन विषय वासना गळा लावी भास. गर्व मोह अन विषय वासना गळा लावी भास. एक बोलता एक चालता उडून जा विश्वास. एक बोलता एक चालता उडून जा विश्वास. भल्या मानसा वचन दिलेले, भल्या मानसा वचन दिलेले, शब्दच फुले तोल, शब्दाची फुले तोल. कधी न सुटावा तोल मनाचा, कधी न सुटावा तोल मनाचा, कधी न सुटावा तोल. गर्व मोह अन विषय वासना गळा लावी ती फास. आपल्या गळ्याला फास लावताय. गर्व कशाचा गर्व करतो बापू आपण? अरे रावण सरीके की मुंडी जमीन में घुस गई, भर जिंदगी का नाश हो गया, आखिर बात फंस गई. रावणा सारखे गेले आपण. का रे बापो? नाही
2 तोळ्याची मुंदी गळ्यात हातात घातली, 2 तोळ्याचा गोप गळ्यात घातला का रावणाचे पापन तो आपण. त्याच्याकडे तर सोन्याचे पत्रे होते, जेवणासाठी सोन्याचं ताट, चांदीची वाटी, नाही चंदनाचा पाट. आपल्याकडे आंब्याचाही पाट नाही बरोबर आहे का? नाहीये. पण केवढा अहंकार आहे. गर्व मोह अन विषय वासना गळाला भी. एक एक शब्द लक्ष देऊन ऐका बरं का. मी जे सांगत आहो हे काही माझ्या घरचं नाही सांगत आहे. एक एक शब्द लक्ष द्या. कोण जाते येते त्याच्याकडे पाहू नका. उद्या पहा तुमच्याच गावचे आहे ते. एक एक शब्द लक्ष द्या. मी मागच बोललो कीर्तनामध्ये, इथं वेणी नावाच्या, मी तुमच्या गावाला कीर्तन करायसाठी आलो. आता कीर्तन संपवतो, तुम्ही मला काय देणार आहे, काय देता म्हटलं. म्हटलं का नाही गजानन भाऊ? हो. काय देता म्हटलं. आमचा विष्णू भाऊ होता. आता आम्ही चाललो गावाकडे, तुम्ही काय देता आम्हाला सांगा बरं. जास्तीत जास्त गाडीचे पैसे देता नाही का. आम्ही तर कीर्तनाचे पैसे घेत नाही. त्याच्या व्यतिरिक्त काय द्याल? तुरी देतो म्हणता उद्या उकडून खासाठी. भरपूर आहे आमच्याकडं. काय देतो म्हणता? काय तुमच्याकडे द्यासाठी? तुमच्याकडे असं काही आहे द्यासाठी आम्हाला, ज्याच्यासाठी आम्ही आलो. आम्हाला काय पाहिजे माहिती आहे का? आम्हाला पाहिजे गर्व, आम्हाला पाहिजे मोह, आम्हाला पाहिजे विषय वासना. आमच्या झोडीत तर टाका तुम्ही. एक दिवस तर टाकून पहा झोडीत. आम्ही बांधतो ना नदीत शिरवून देतो. ते नदी कोणती आहे माहिती आहे? गहरी नदिया नाव पुराणी केवटी असे मिली रे ना. संतांच्या विचाराच्या नदीत टाकून देतो आम्ही. द्याल का तुम्ही? तुमच्यातला गर्व, तुमच्यातली विषय वासना आहे का तयारी द्यायची? पूर्णाचं जेवण नाही पाहिजे. सत्यभामा म्हणते भगवान श्रीकृष्णाला काय पाहिजे? पूर्णाची पोळी, हे ते सगळं सगळं काय पाहिजे? काही नाही पाहिजे. काय पाहिजे देवा सांगा ना काय पाहिजे? सत्यभामा पत्नी होती त्यांची. काय पाहिजे? पेढा आणला, बासुंदी आणली, श्रीखंड आणलं, पुरी आणली. हे काही नाही पाहिजे. काय पाहिजे का? भगवान श्रीकृष्ण म्हणते वासनेचे काळे चिरकुट, मी पणाची बांधुनी मोठ. नाही हे श्रेष्ठ दान श्रीपती देगा म्हणे मजला. तुझ्या अंतःकरणातल्या वासनेचं चिरकुट, मोह, गर्व हे देगा मला. हे नाही पाहिजे म्हणे तुझं खायचं. देवाने हे मागितलं. बाजीराव बुवा हे मागत आहे, बाजीराव महाराज. देतो का आपण त्यांना? नाही. आपण का देतो? पोराच्या लग्नात देवा देवी, त्याच्यात 2 पायाचा ते देतो बाजीराव महाराज. पोराच्या लग्नात हुंडी 5 लाखाची, कोर्टात झगडे, मोठ्या भावाला 2 एकर 2 फूट जागेसाठी भांडणं. आम्ही माणसं का कोण होती? नाव घेतो बाजीराव महाराजाचं, अनंत महाराजाचं. अरे जे अनंत महाराजांचं, बाजीराव महाराजांचं नाव घेते त्यांच्या का कोर्टात केसेस चालू ठेवायच्या हो का? त्यांच्या घरच्या मुलाचं लग्न का देवादेवी होऊन तिथे काही पशुचे बळी द्यायचे हो? त्यांच्या लग्नामध्ये पुरी त्याला 5 लाखाची हुंडी घ्यायची हो का? नाव घेता देवाचं. राक्षसाचे कामं चालू आहे आमचे. काय शिकलो आपण? कसं जीवन जगत आहोत? राष्ट्रसंताचं नाव घ्यायचं. जब कीने किसे जीता है तब तो शराब क्यों पीता है. घेऊन ठेवलं. याच्या पोटातच जाऊन राहते एक झाकण, एक शिशी. याच्यासाठी हो का? बैलाचे दात पांढरे का काळे? बैलाचे दात पांढरे, बकरीचे पांढरे. पांढरे. माणसाचे काऊन लाल? का कारण आहे? बैलाचं तोंड लाल का पांढरं? पान तोंड ना आपले पा असं करते जाऊ, बोलता येत नाही. असतो सगळं चांगला तर बोलले का? देवाला तू चांगला तोंड मिळालं. चांगले पांढरे पांढरे मोत्यासारखे दात दिले, घासले तर कसे चमचम चमकते. आमच्या रमेश भाऊचे दात पहा तुम्ही. प्रवचन करून गेले, ते हसले ना असे चमचम. कधी कधी वाटते यायचे उपरून आपल्या तोंडात लावा की काय. काही काही लोकांचे दात खूप सुंदर आहे. हे पांढरे दात ठेवायचे हो का लाल करायचे? पांढरे ठेवायचे. मग लाल काऊन होते? बकरीचे पांढरे आहे ना. ते कुण्या शाळेत नाही गेली, कोणतं तिने ज्ञानेश्वरी वाचली नाही, भगवद्गीता वाचली नाही, सामुदायिक प्रार्थनेत जात नाही, ते कोणत्या पुण्यतिथीत जात नाही, तिचे पांढरे राहते ना. आम्ही सगळ्या जागी वरणभात जीवन येतो तरी आमचे नामच. असं काऊ? का कारण असं नाही? घात करून आपुला अरे गर्व मोह अन विषय वासना गळाला ती फास.
एक बोलता एक चालता उडून जा विश्वास. एक बोलाचा आणि एक चालाचा लोकांचा विश्वास कसा राहील? विश्वास भल्या मानसा वचन दिलेले शब्दाचा फुले तो कधी न सुटा. वचन दिलेलं बोलू नका. वावराची समजा बोलणी 5 लाखात केली असेल तर दुसरा 5.5 देतो म्हणाल तर त्याला देऊ नका बापू. शब्दाची किंमत ठेवा. पैसे येते जाते, माणसं नाही भेटत. घर विकलं असेल ना 40,000ला, घर विकलं असेल 2 लाखाला, 2.5 लाखवाला आला ना तर ज्याने तुम्हाला 10,000 इसार दिला 2 लाखवाल्याने, त्याला 2.5 लाखासाठी त्याचा इसार परत करून त्याला धोका देऊ नका. वचन दिलं आपण त्याला नाही. मित्रा घे वचनास या समजून तू पोर नाही आता. आली एक जबाबदारी तुला घे एक पत्नी व्रता. ज्याने देश तुझा तुलास भूषवी ती वाढवी तू प्रथा. शुभमंगल हे लवकर येते. बाकीच नाही जमत नाही. घे अक्षिता. शेवटचा त्याच्या अक्षिता पोचतही नाही. मी डोक्यावर 4 टाकून आलो म्हणते. आम्ही तुला पोचलंच नाही अक्षिता डोक्यावर टाकासाठी. पोचते का तिकडल्या माणसाच्या? नाही नाही. पण ते लग्नात म्हणते का हे तर पहा. मित्रा घे वचना समजून. लग्न लावायचं आहे का? नाही. तूही विका म्हणा मी विका करतो का म्हणते नाही. आम्ही दोन्ही सांगते बाई म्हणते मंगल असतं का म्हणत आहे. बोलवण ना उद्या लोक जेवण नाही मंगल असते. माझ्या घरच्या घराजवळचे लोक तुम्ही तर कीर्तनकार आहे म्हणे, मग लग्न लावून द्या. हेच धंदे आहे म्हणून आम्हाला लग्न लावायचे. लेकरं बाळाचा आशीर्वाद द्यायचा. ठेका घेतला म्हणून लग्न तुम्ही करा आणि मंगल असते का? मंगल असतो मी धरून ठेव. अंतरपाठ. आता अंतरपाठनं आयुष्यभर धिंगाला. का करता बाजी अशा लग्नाचा? लगन लागली पाहिजे हो. वचन देतो की मी या नवऱ्याच्या आई वडिलाची मनोभावे सेवा करतो. वचन दिलं की नाही? पंचपदी का म्हणते? पंचपदी का सप्तपदी? ते असं असं खुंदत खुंदत जाते पाहते. हा सप्तपदी खुंदात लग्न करायचं. वचन देते हातात हात घालून. मम जीवन सुखन गाव का त्याचं त्याच्याच माहिती. मी एकच वेळा ऐकलं होतं फक्त नाही का. वचन देते की माझं सर्व जीवन मी तुला अर्पण करतो. असं म्हणल्यावर सासूला कसं ते वृद्धाश्रमात जाते हे समजत नाही. कसा सासरा वृद्धाश्रमात जाऊन बसते, कसे झगडे भांडण होते. एकाच महिन्यात खोली करून दुसऱ्या घरामध्ये चालला जाते, घर मोकळं करते म्हाताऱ्यासाठी. वचन दिले भल्या माणसा वचन दिलेले शब्दच आपले तो. बायको म्हणून नवरा म्हणून हातात हात घेतला, अंतरपाठ बांधला, तिचा पदर याच्या दुपट्ट्याला बांधला बाप हो. तर तो काय सोळासाठी बांधला का धरून ठेवासाठी बांधला? कशासाठी बांधला? पती पत्नीचं पवित्र नातं आहे. तिच्या नावाचं मंगळसूत्र घालते. कोणतं सूत्र आहे? कोणतं सूत्र आहे ते? मंगळसूत्र आहे. त्याच्या नावातच मंगलमय शब्द आहे. पण आयुष्यभर घरी दंगलच होते. दंगलसूत्र ठेवायला पाहिजे. मंगळसूत्र का दंगलसूत्र? मग दंगल का होते घरात? तो आला का हे दांदरते, ती गेली का ह्या दांदरते नाही. कसं चाललं बाबा? घात करून आपुला कारणी तोशी पुढील्याला. आपणच घात करतो आपल्या संसाराचा, आपल्या जगण्या वागण्याचा बाप हो. आम्ही का नाही शाळेमध्ये विशाल कोण शिकलो? तुम्ही शिकले का? लघु कोण शिकले? काटकोण शिकले? समभूत चौकोन शिकले. पण आपलं कोण हे कोणच नाही शिकवलं. आपलं कोण आहे? विशाल कोण शिकलो, काटकोण शिकलो, लघु कोण शिकलो, पण आपलं कोण हे कोणीच नाही शिकवलं. ते गणिताच्या मास्तरनं नाही शिकवलं. पण मास्तर होते बाप बसून आपल्याबद्दल. ह्या मास्तरांनी शिकवलं. का शिकवलं? तू म्हणतील पैसा अडका हे जागीच राहील बर का. तू म्हणशील पैसा अडका हे जागीच राहील बर का. माणूस मेल्यावर अरे घे 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 हरिनाम दे, माया सारी सोडून दे. हात लावता नशिबाला नरसुमाई गाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तुम्ही म्हणत्याल पैसा अडका
ह्या जागीच राहील बर का. माणूस मेल्यावर त्याच्या संग मातीचा मडका. हो मडका पाहिजे. काऊन नेते मडकं कशाला नेते मातीचं. माणूस मेल्यावर मडक्याचं तिकडे पाणी प्यायला जाते का तू स्वर्गात. मडकं काऊन नेते. सूप काऊन नेते सूप. कुऱ्हाड कशाला देते. मुरले का बरं फेकते. ऐका नाही प्रश्न. लोक करते म्हणून आपण काही कारण तर जाणून घ्या बाप हो. फक्त पैसा पैसा करता आपण रूढी परंपरेचं पालन करत आहोत. ह्या रूढी परंपरा आपल्या जीवनाचा घात करत आहे. घात. शांती मनाची ढळता होई जीवन माती नो कधी न सुटावा. केलेल्या कर्माचा इथेच भोग भोगून द्यावं लागते बापो. बाहेर कुठे भोग भोगतो म्हणता नाही. चुकत नाही. चुके ना कल्पांती केली या कर्मासी. 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 यमहा चौकशी नेटे करी. यमहा चौकशी नेटे करी. चित्रगुप्त हाती राहतो रिपोटा. चित्रगुप्त हाती राहतो रिपोटा. कधी नाही खोटा त्याचे लेखी. कधी नाही खोटा त्याचे लेखी. कधी नाही खोट त्यांचे लेखी. त्यांचे लेखी. त्यांचे लेखी. त्यांचे लेखी. चुके ना कल्पांती केली या कर्मासी. चुके ना कल्पांती केली या कर्मासी. चुके ना कल्पांती केली या कर्मासी. राष्ट्रसंत म्हणतात चुके ना कल्पांती केली या कर्मासी. आपण आपल्या जीवनाच्या स्वार्थी सुखासाठी जे कर्म करून घात करतो ना ते कर्म कधीच चुकत नाही. कल्पांती नाही चुकत हो. सजन कसाईचं नाव ऐकलं का तुम्ही. सजन कसाई. सजन कसाई भक्त होता देवाचा. तो काय करायचा दुसऱ्याच्या हाताने बकरा कापायचा. त्याचं मांस गोळा करून ते विकायला न्यायचं म्हणून त्याचं नाव कसाई. सजन कसाई. विकायला न्यायचा तो. या गावून त्या गावाला दुर्गडीला कधी चोपनला कधी गोविंदपूरला कधी कोपईला चालला असा विकत 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 जीवन जगायचा. असं करता करता की नाही तो एका गावी पोहोचला. त्या गावामध्ये त्याचा एक मित्र राहत होता. त्या मित्राने त्याला बोलवलं आणि भाजी केली. सजन कसाई म्हणे मी फक्त विकतो बाबा म्हणे. कापतही नाही आणि खातही नाही. तुम्हाला खायचं असेल तर खा. कापलं त्यांनी खाल्लं. याला टमाटरची चटणी बनवून दिली. हा जेवला आणि झोपला. रात्रीचे 12 वाजले. रात्रीच्या 12 वाजता त्या मित्राची बायको उठली. सुंदर होती पाहायसाठी. सज्जन कसाई पाहासाठी कोमल नाजूक देहाने सुंदर ईश्वर भक्त. त्याला उठवलं म्हणे उठा काय झालं. पहा म्हणे माझा की नाही म्हणे तुमच्यावर जीव आलेला आहे म्हणे. आता मला तुम्ही खूप आवडले. मग आता आपण दोघंही पडून जाऊन लग्न करू म्हणे. पण तो माझा मित्र आहे म्हणे. मित्र झाला तर का झाला म्हणे. त्याच्यापासून मला कोणतं सुख आहे म्हणे. तो असा आहे तसा आहे. तिने सुरू केलं आपलं. मी आता म्हणे तुमच्याशीच लग्न करीन आणि मी तुमच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. तुम्हाला पहिल्या क्षणापासून माझं मन तुमच्यावर आलं. बाई पण मन मी देवाचा भक्त. असं काम नाही जमत. माझा मित्र आहे त्याच्यासोबत मी घात नाही करू शकत. असं आहे का म्हणे. ठीक आहे म्हणे. ते गेली. तिने कुऱ्हाड आणली. धार लावलेली. हे कुऱ्हाड घ्या म्हणे. आत्ताच्या आत्ता तुमच्या मित्राचा शिरच्छेद करा म्हणे. मारून टाका म्हणे. त्याला नेऊन कुठेतरी गाळून देऊ म्हणे. आपण बाई ते काम मी नाही करत बाबा म्हणे. बकरा विकतो पण कापत नाही म्हणे. मी माणसं कसे कापणार आहोत.
असं का म्हणे, थांब म्हणे. नाही का म्हणे, नाही पाहिजे काय, तू माझी आई हो म्हणे, माफ आई नाही काही नाही म्हणे, मला माफ कर म्हणे. काय माफ करायचं नाही म्हणे, आता मला जे पाहिजे ते मिळवणारच म्हणे. गेली ती, नवरा झोपून होता, असा जोरात दणका मारला, नवऱ्याचं शिर धडापासून वेगळंच करून टाकलं तिने एका वारमध्ये. हा लाभ हे का केलं तू, आता तू पाय म्हणे मी का करतो. आणि तिने आपले ब्लाऊज फाडणं सुरू केलं, कपडे. दरवाजा उघडा, जोर जोरात कल्ला केला, वाचवा वाचवा, माझ्या नवऱ्याला मारलं, वाचवा वाचवा. लोक धावत आले. सजन कसायांनी, नाही बाबा म्हणे मी हे काम नाही केलं म्हणे, लोकांनी सजन कसायला पहिलं मारलं. नाही, पब्लिक का मार बहुत खराब होता है. पब्लिक जेव्हा मारते ना तर पाहतच नाही तोंड कुठं आहे, पाठ कुठं आहे, पोट कुठं आहे, काळच कुठं आहे. मारून त्याला बिलकुल मरणासन्न अवस्थेत करून राजाच्या दरबारात नेऊन टाकलं. राजाच्या कालकोठरीमध्ये राहिले ते. मग 2 दिवसांनी त्याचा न्याय झाला. न्याय झाला तर कसा झाला न्याय माहीत आहे. ती बाई आली म्हणे, महाराज हा मनुष्य माझ्या नवऱ्याचा मित्र आहे म्हणे, परम मित्र. हा रात्री माझ्याकडे आला म्हणे आणि मला म्हणाला म्हणे की चल आपण पडून जाऊ. सज्जन कसाई पाहत आहे, अरे अरे म्हणे देवा, असं नाही राजे साहेब, नाही म्हणे, तू बोलू नको म्हणे. बाई कधी खोटी बोलत नाही म्हणे, सगळे कायदे बाईच्या हाताने. बाई कधी खोटी बोलू शकत नाही. ती आपली इज्जत अशी काही 4 चौघामध्ये विकणार नाही म्हणे. महाराज म्हणे, याने कुऱ्हाड घेतली, माझ्या नवऱ्याला मारून टाकला आणि माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला म्हणे. आता जुन्या राजाची काही माहीतच होतं तुम्हाला शिक्षा कशी होती. म्हणजे ज्या हाताने याने मारलं ते दोन्ही हात म्हणे याचे कोपऱ्यापासून तोडून टाकायचे म्हणे, इथून कुऱ्हाडीने. याला सोडून द्यायचं म्हणे जगासाठी. हा जगो की मरो. कारण तिथं दुसरा पाहणारा कोणी नव्हता, तिसरा ती बाईच होती. त्यामुळे त्याला काही फाशीची शिक्षा नाही झाली. दोन्ही हात ठेवले आणि ते दोन्ही हात कापून टाकले. बापरे, रक्त बोंबाड झाले. सजन कसाई रक्त बोंबाड होऊन निघाले. या झाडाचा पाला, त्या झाडाचा पाला औषध लावून निघता निघता एका साधूच्या आश्रमात पोहोचले. साधू म्हणे, काय झाले बाबा तुला. महाराज म्हणे, काय सांगू, मी सकाळी उठल्या बरोबर ईश्वराची भक्ती करतो म्हणे, पण आज माझ्या वाट्याला हे दुःख का आलं. मी एवढं पुण्याचं काम केलं, मी कधी कोणाला त्रास दिला नाही, बकराही मी दुसऱ्याच्या हाताने कापून विकला, मी स्वतः खाल्ला नाही, मग हे दुःख माझ्या वाट्याला का आलं. का आलं माहीत आहे का म्हणे. का तुमचा विश्वास बसते की नाही का, आपण आता शास्त्रात आलं म्हणून सांगतो. मागच्या जन्मामध्ये तू जेव्हा मनुष्य होता तेव्हा काही कसाई लोक गायांना खेदा करत करत येत होते म्हणे. गायी समोर धावत होत्या आणि ते मागं धावत होते. तू रस्त्यावर उभा होता म्हणे. त्याने तिकडून आवाज दिला म्हणे, अरे पकड गाईला, पकड गाईला, पकड गाईला, पकड. तेव्हा तू काय केलं म्हणे, तू आपले पूर्ण दोन्ही हात असे ते कवट्यात धरून त्या गाईला पूर्ण तिचं मुंडकं जे आहे म्हणे ते पूर्ण पकडलं म्हणे, शिंगासोबत असं कवटाळून, आणि त्या गाईला खाली पाडलं म्हणे. आणि ते आले तिकडून कसाई, आणि त्या कसाईंनी ती गाय मारून कापून विकून खाल्ली म्हणे. मग हे त्याचा कर्म आहे म्हणे. हे तू ज्या हाताने पकडली म्हणे गाय, ते गाय म्हणजे ती बाई हो म्हणे, तुझ्या मित्राची पत्नी, तो कसाई हो म्हणे, आणि हा तुझा भोग आहे म्हणे मागच्या जन्माचा. नाही, चुके ना कल्पांती केली या कर्माशी, यमहा चौकशी नेते करी. चित्रगुप्त हाती राहतो रिपोर्ट. प्रत्येकाच्या अंतकरणात चित्रगुप्त आहे. तुमच्या आहे, माझ्या आहे, याच्या आहे, प्रत्येकाच्या अंतकरणात आहे. दिसला का कधी. दिसते, लक्ष नाही देत आपण. नाही नाही, आपण कसं करायचं, नाही नाही जाऊ दे ना, अजिबात ते चप्पल तुमची नव्हे ना जी, राहू दे ना, कोणाची घालणं चालणं समजते, पण चप्पल जिरवतो. मंदिरातली, कीर्तनातली वाटते इथं आपली नव्हे चप्पल, पण चांगली दिसत आहे, घे लाव. चुकेना कल्पांती केली या कर्माशी, यमहा चौकशी नेटे करी. यम म्हणजे वासना, काळ. काळ मात्र त्याला सोडत नाही बापू. हात दोनही तोडा लागले सजन कसायाचे, फक्त एवढ्या कर्मामुळे. उदाहरण दिलं, आपल्या जीवनामध्ये आपण असे किती कर्म केले का आपले तर पुढे तुकडे तुकडे करून. तुमचं आता माझं सांगत, तुम्ही मला म्हणता, आम्हाला म्हणता म्हणाल, आपल्या जीवनाचा विचार करा, आपण किती कामं केले. चित्रगुप्त हाती राहतो रिपोर्ट, जरा नाही खोट त्याच्या लेखी. चुकेना कल्पांती केली या कर्माशी. ह्या अंतकरणातला मन आहे ना चित्र, इथं गुप्त होऊ नये.
पक्क होऊन आहे, पक्क गुप्त चित्र झालेलं आहे. आणि हे जे चित्र गुप्त झालेलं आहे ना, आपल्याला माहित आहे आपण चुकलो, पण आपण मान्य नाही करत आपली चूक. करतो का मान्य? नाही करत, कोणीच नाही करत बापू. आपली चूक मान्य करायचं शिका. घात करून या फुला, घात करत आहोत आपण, जीवन जगत आहो ना. एका एका क्षणाला आपण आपल्या जीवनाचा घात करत आहोत. लक्ष देऊन पहा, ऐका तुम्ही, लक्ष देऊन आपल्या जीवनावर विचार करा की आपण जीवन कसं जगत आहोत, कुठे चाललो आपण. नाही? आ आ आ सतसंग से मन उब गया, सतसंग से मन उब गया, सतग्रंथना मीठा लगे, सतग्रंथना मीठा लगे, सतसंग से मन उब गया, सतसंग से मन उब गया, मन के बनाए भाव में गुरु मंत्र भी फीका लगे, गुरु मंत्र भी फीका लगे, गुरु मंत्र भी फीका लगे, तब तो समझ ले तू अभी, तब तो समझ ले तू अभी, कर पाएगा ना मन शमन, कर पाएगा ना शमन, कर पाएगा ना मन शमन, जब भोग में चित लग गया, जब भोग में चित लग गया, तो क्या करे इंद्रिय दमन, तो क्या करे इंद्रिय दमन, सतसंग से मन उब गया, सतसंग से मन उब गया, सतसंग से मन उब गया. आपलं मन सत्संगापासून विटून गेलं, उब गया. सतग्रंथना मीठा लगे, ग्रंथही बरोबर गोड लागत नाही बापू. मी काल परवा विचारलं चांदूरकर काकाजीला, काकाजी म्हणलं गावामध्ये वाचनगी चालू आहे. चालू म्हणजे का बापू म्हणे, आता त्याच्या भाषेत आता का म्हणता म्हणे, आहे म्हणे आता कसं नाही. चालू आहे का घरा गावात वाचन चालू आहे का आपल्या? काय चालू आहे? हा तुकाराम गाथा चालू आहे म्हणते. आहे का आपापल्या गावात वाचन चालू? करतो का आपण वाचन? आणि वाचनाला गेल्यावर पहिल्या 2 दिवशी आहा लोकच लोक, नंतर तिसऱ्या दिवशी पासून आहा गेले गेले. हवा कशी त्या फुग्यात भरते, फुगा भरला का बांधून टाकतो, मग ते कुठून निघते हवा काही आपल्याला माहीतच नाही. पुण्याच्या फुग्यासारखे फुगे आहे आपले. सुरू करतो मोठ्या जोमानं, हळू हळू हळू. सतसंग से मन उब गया, सतग्रंथना मीठा लगे. सतग्रंथ नाही गोड वाटत, वाटते का गोड? नाही लागत बापू. सतग्रंथ गोड वाटला पाहिजे. मन के बनाए भाव में गुरु मंत्र ना, गुरु मंत्र भी फीका लगे. गुरुचं ज्ञान, गुरुचं मंत्र फिकं वाटायला लागते हळूहळू. बाजीराव महाराजांचाही पावर उतरते, सद्गुरु श्री अनंत महाराजांचाही पावर उतरते, ज्ञानेश्वर महाराजांचाही पावर, ज्ञानेश्वरीचाही पावर गेला, सामुदायिक पावर उतरून उतरून आपण ढिले होऊन जातो बापू. तब तो समझ ले तू कभी कर पाएगा ना मन शमन. असं समजा झालं तर आपण आपल्या मनाला कधीही शांत करू शकत. ज्याच्या जीवनात सत्संग नाही त्याच्या जीवनाचा घात झाला समजा. आपल्या घरी असलेली ज्ञानेश्वरी, ग्रामगीता एवढंसं पुस्तक का असे ना, ते रोज घरी वाचा. 1 तास, अर्धा तास, 15 मिनिट. नाही देवापुढं अगरबत्ती घाली लोटांगण डोळ्यानं पाय. कोण पाहते रूप तुझं? एवढा गोरा राहिला तर ते मातीतच घालावं लागते. ये माटी की काया बंदे माटी मिलेगी, तेरे पीछे इंसान की रत चलेगी. ये माटी की काया, मातीची काया आहे. अगरबत्ती लावली. आपली भक्ती अत्यंत स्वस्त आहे. 35 रुपयाचं नारळ, 10 रुपयाचा अगरबत्तीचा पुडा,
10 रुपयाची कापराची वडी, जमलं तर पैसा असेल तर पेढा, नाही तर खाऊटवाली बर्फी. ते कुठं चांगली देतो देवालीची, सस्तीवाली लाव, सस्ती कमी रेटची पाहिजे बर्फी न्यायची. हनुमानजीला नारळ फोडायचं, त्यांना शेंदूर लावायचं, आपण तसंच राहायचं, आपल्याला शेंदूर लावायचं नाही. त्यांची पूजा करायची, तो प्रसाद घेऊन वाटून टाकायचा. नाही, प्रसाद घेऊन वाटला, झाली आपली. एवढे स्वस्त आहे म्हणता का देव होते एवढूशाने? अख्ख्या जीवनाला शेंदूर लावलं त्या माणसानं, ज्याच्या मंदिराच्या पुढं आपण बसू ना. हनुमंत नाही असं शेंदूर लावलं आयुष्याला, लग्न नाही केलं, मुलं बाळ नाही झाले, घर नाही बांधलं, कपडे नाही घेतले आपल्यासाठी कधी चांगले, केलं का? वनवासात गेले 14 वर्षाचे आमचे श्रीराम प्रभू. कधी कोणाला भीक मागताना दिसलं का? लिहू नका शास्त्रात. प्रभू रामचंद्र वनात गेले तर त्या आश्रमात त्यांनी भीक मागितली, लिहिलं. आमचे महाराज, आमचे बोळे फेटा बांधते, पगडी कमरला बांधली का 25,000, 35,000, 50,000, 1,00,000, 5,00,000. एका बाईला फोन केला कीर्तनासाठी, 5,00,000 मिळते. प्रसिद्ध आहे महाराष्ट्राची. किती? 5,00,000. काय म्हणते जी 5,00,000? 5वर किती शून्य राहते? लवकर नाही येत. 5,00,000 नाही. कसे जगले आमचे संत बाप हो. सतसंग से मन उब गया, सतग्रंथ ना मीठा लगे. नाही लागत. आमचं जीवन असं आहे की आपण ग्रंथाचं अध्ययन सुद्धा नाही करत, फक्त पोट भरून जीवन जगत आहोत. काही फायदा नाही. तुम्ही किती अगरबत्ती लाव, असं मी म्हणत नाही की तुम्ही मारुतीला पाणी टाकू नका, पूजा करू नका, तीर्थाला जाऊ नका, पंढरीला जाऊ नका, कुठेही जाऊ बाबाजी. पण जातो ना आपण, जातो तिथून काहीतरी घेऊन या. ज्याला शेंदूर लावतो ते आपल्याला तर लावा थोडंसं, त्यालाच लावा. शेंदूर लावलो, पाखर चढली त्या माणसावर, झाड ते पाखर काही वर्षाने पुन्हा लावतो शेंदूर. चालूच आहे. किती वर्ष झाले. रामदास स्वामीने 16व्या शतकामध्ये उभे केले मंदिरात, तेव्हापासून शेंदूर लावणं चालू आहे. रामदास स्वामीने स्वतःला शेंदूर लावलं. आम्ही कोणाला लावतो? तू लोकांना लावतो शेंदूर. जो भेटल तो. कापूस वेचणाऱ्याला शेंदूर, वांगे विकणाऱ्याला शेंदूर, दांडी टाक टाक, वांगे टाक टाक. झाले ना जी आजी, दांडी टाक, एक वांग टाक. अरे त्याचं एका अर्धा किलोचं त्याचं पाऊण किलो होत आहे. एक टाकस थैलीत तर भरतेस, नंतर पाय मी उचलून टाकत, हे कमी होतं, ते वांग टाकते. अरे का माणसं होय बाबा, का करते एवढ्या वांग्याचं? वांग्यासारखा होशील ना, कोणी खाणार नाही, खास लागल. वांगे खायला खास लागते ना, तर आपल्या खासच लागत आहे बाबा. ही पूजा नाही आहे, घात करतो आपण. घात करून आपुला कारडी तो शिकुडी लाला, बहुमोलाचे आयुष्य विषय भोगे केला नाश. नाश करतो आपण जीवनाचा. भक्ती करा, भक्त व्हा, कीर्तन करा, सप्ते घ्या, सगळं करा बापो. पण ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाखाली आम्ही सप्ते करतो, त्या ज्ञानेश्वर महाराजांना 21 वर्षामध्ये कधी सुखाची रात्र झोपता आली का? कधी त्या माणसाला सुखानं जीवन जगता आलं का? आमच्या मुक्ताबाईला, आमच्या सोपन महाराजांना, आमच्या गोरोबा काकाला, आमच्या नामदेव महाराजांना सुखानं झोप लागली का? विचार तर करा बापो. आणि आम्ही मोठ्या नरम गाद्यावर गाड्या घेऊन येतो कीर्तनासाठी, नरम गादीवर झोपतो, खायला पूर्णाची पोळी पाहिजे, आले शान जीवन जगतो, चोपडा गर्र दिसते. आणि आम्ही कापसाले जाणाऱ्या बाईचे तोंड पहा. गोरी होते, राहते, लग्न करून येते तेव्हा ससेच्या घरी काळी पडते. आहे का नाही? येते ना पोरगी तेव्हा गोरी राहते, लग्न गोरी म्हणूनच करतो बरं, काड्या जमत नाही. ह्या राहते दुनियाभराचा कोळसा, द्यायला पाहिजे गोरी बायको. ते आणते, तिला कापसाच्या वावराच्या कामी लावते, आणि 2 वर्षामध्ये ते त्याच्यासारखीच होते का नाही? त्याच्यासारखीच होते. दोघे सारखेच दिसते. उन्हात तपणात कामं करते. कमी ऊन म्हणता ऊन, त्याचे तुमचे हाल तुम्हाला माहीत. आम्ही काय तर बोके मस्त कीर्तन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू करा महाराज, तू का म्हणते? आम्ही काय म्हणतो नाही, आम्ही काहीच नाही. ते म्हणतात कष्ट तुम्ही करता, पैसा तुम्ही देता, आणि पैसे आम्ही नेतो. हे घात आहे, समाजाचा घात करत आहे लोक बापो. गोरगरीब लोकांचं शोषण करत आहे. हुशार लोक, ग्रंथ वाचणारे, शास्त्र वाचणारे, कीर्तन करणारे, भजन म्हणणारे, मोठे ज्ञानी म्हणणारे लोक समाजातल्या सामान्य लोकांचा घात करत आहे. डोळे उघडा, आता तरी जागा.
घात करू नका. म्हणून म्हणतात क्षणोक्षणी मन आवरावे ज्ञाने, 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 क्षणोक्षणी मन आवरावे ज्ञाने. लावावे संधाने गुरुपायी, लावावे संधाने गुरुपायी, लावावे संधाने गुरुपायी. ऐसाची अभ्यास करावा नेहमी, ऐसाची अभ्यास करावा नेहमी, ऐसाची अभ्यास असू द्या नेहमी. क्रिया कर्म धर्मी सर्व काळ, क्रिया कर्म धर्मी सर्व क्रिया कर्म धर्मी सर्व काळ, क्रिया कर्म धर्मी सर्व काळ, सर्व काळ. क्षणोक्षणी मन आवरावे ज्ञाने, क्षणोक्षणी मन आवरावे ज्ञाने, क्षणोक्षणी मन आवरावे ज्ञाने. काय म्हणतात? क्षणोक्षणी मन आवरावे ज्ञाने. क्षणोक्षणाला आपलं मत ज्ञानाने, संतांच्या विचाराने आवरून धरा. कापसाला तुम्ही गेले, कापूस भरला आणि धुऱ्याने समजा बैलबंडी येत असेल तिकडून, आणि बाजूच्या वावरामध्ये हरभरा असेल, गहू असेल, तर बैल कुठं धावते? धावते की नाही हरभऱ्यावर? मग तुम्ही बैलाच्या तोंडाला का बांधता? मुस्क. आणि आपल्या तोंडाला खर्रा, काहीच नाही. बैलाच्या तोंडाला काय बांधतो? मुसके. हे मुसके होय. क्षणोक्षणी मन आवरावे ज्ञाने. बांधा. लावावे संधाने गुरुपायी. आपलं संधान म्हणजे लक्ष गुरुच्या चरणावर लावा. गुरु कसे वागते तर पहा, कसे जीवन जगते पहा, कसे जीवन जगत आहे, कसे बोलत आहे. नाही आमचे बाबाजी बोलताना डोके गुरुजी कसे बोलतात? गोपाळराव, सुरेशराव, आमचे तहसीलदार काकाजी आहे, त्यांचं नाव काशीनाथ आहे. काशीनाथ दादा काय म्हणतात ते? काशीनाथ दादा. रमेशराव, भास्करराव, कधी ये भास्कर इकडे, असं नाही निघाला कधी दिसतो धातून. अरे रमेश इकडे, कुठे गेला होता? हा सुरेश तू असं नाही बोलण्यात त्यांच्या नम्रता, प्रेमळता. हे संधान आहे आपल्या जीवनाचं. एक एक गोष्ट, लहानशी गोष्ट आहे तर एवढे मोठे गुरु बाबाजींना आपण त्यांचे कोण. आता मी तर लहान पोरासारखा का हो का अरे अरे ओरे नाही नाही काही म्हणत या इकडा पाहिजे असे काही आहे बरोबर नाही. अरे मी गेलो त्या घरी राजा, ते भास्करनं पाय धुतलेच नाही म्हणजे. मी गुरु बाबाजी हो त्याचा. का तुम्हाला समजत नाही गुरुची पूजा काही? असं काहीच नाही बापू. असे प्रेमाला बोलतो तुमच्यासोबतच नाही का? किती प्रेम आहे. भालचंद्र भाऊ कसे शब्द वापरतो? जमदाडे भाऊ कसे शब्द आहे बाबाजी? आपण कसे बोलत आहोत, ते कसे बोलत आहे, त्यांचं जगणं कसं आहे. आपलं बाजीराव महाराजांनी कुणाला ती शिव्या दिल्या का आयुष्यात? नाही दिल्या. आजी होजी बापू बेटा कसे जीवन जगले ना. आमच्या जर चहामध्ये थोडंसं साखर कमी पडली का मग हे पाहूनच घ्या याचा रावण नाही. लग्न करतो तेव्हा आपण काय म्हणतो? नवरा. काय म्हणतो? नवरा. आणि विचित्र झाला का रावण. नवऱ्याचं उलट काय होते? पहा का नाही तुम्हीच पहा. नवऱ्याचं उलट रावण. नवरी नवरी. पोराला समजा आपल्या पोरगा झाला, त्याला काय म्हणतो आपण? आपल्या पोराचा पोरगा आपला कोण? नातू. तू माझा नातू. आपण म्हणतो हो तू. हो तू नाही, नातू. ते शब्दातच अर्थ आले आहे. नाते गोते, जे गोत्यात आणते ते नाते.
पोराचा पोरगा नातू, लग्न करतो नवरी, लग्न करतो नवरा, त्याला वरू नका. तिथंच म्हणते शुभमंगल सावधान. सावधान कोण होते? एक माणूस झाला सावधान. कोण? रामदास स्वामी. सावधान झाले की नाही? पण त्यांनी प्रपंच शिकवला. पत्नी नव्हती पण सावधान जीवन जगले ते. आपल्याला पत्नी आहे, मुलगा आहे, घर आहे, दार आहे, पण आपल्या जीवनात सावधानता नाही. कारण आवरावे मन क्षणोक्षणी, मन आवरावे ज्ञान, लावावे संधाने गुरु पायी. गुरुच्या पायी तर लावून पहा. राष्ट्रसंत कसे जगले वाचून तर पहा. असं जीवन जगून पहा म्हणते. आणि असा अभ्यास करा. ऐसाची अभ्यास असू द्यावा नेहमी. कसा? क्रिया कर्म धर्मी सर्व काळ. आपण जीवन जगत आहोत ना, तर जीवन जगत असताना 3 प्रकारचे आपलं जीवन आहे. आपण क्रिया करतो, आपण कर्म करतो आणि आपल्याकडे धर्म आहे. 3 गोष्टी आहे बाबू. 3 गोष्टीची सांगड आहे. तुम्ही शेतामध्ये सर्किट टिपली, क्रिया झालं का कर्म झालं? क्रिया झाली. आता ते बी कसं लावायचं याचं तुमच्याकडे जे होतं त्याचं नाव कर्म आहे की नाही? हा. पण आता हे कर्म करत असताना त्या कर्माचे जे अध्यास आयुष्यभर टिकवून ठेवले त्याचा स्वभाव झाला, त्याचं नाव धर्म आहे. स्वभाव म्हणजे धर्म म्हणजे काय? स्वभाव. धर्म म्हणजे क्रिया कर्म आणि धर्म. 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये. कर्म अंतःकरणामध्ये आपण बाई समजा जाताना दिसली एखादी तर त्या बाईवर आपलं मन येते, हे कर्म आहे. आणि त्या बाईला कर्कतून धरली म्हणजे क्रिया आहे. धरल्यानंतर जे येते तो स्वभावामुळे झालं. धरल्यानंतर काय होते त्याचं त्याला माहीत. पण त्याच्या अंतःकरणामध्ये त्याचा स्वभाव धर्म तसा आहे. तो त्या नजरेने स्त्रियांना पाहतात, हा त्याचा स्वभाव आहे. स्वभाव असल्यामुळे अंतःकरणात कर्म आहे. कर्म जेव्हा बळवते तेव्हा क्रिया होते. अशी होत नाही. होते का? अगोदर स्मरण येते. आज आपण पुरणाची पोळी खाऊ. आपण की नाही काही वर्षापूर्वी पुरणाची पोळी खाल्ली होती, खूप छान होती. स्मरण झालं. स्मरण झाल्याबरोबर काय होते? आपल्याला त्या स्मरणामध्ये आवड तयार होते. पुरणाची पोळी खूप छान असते, खाल्ली पाहिजे. आवड तयार झाल्याबरोबर ते पुरणाची पोळी खाण्यासाठी आवश्यक असणारा विषय उभा होते. 5 विषय आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आहे की नाही? आता पुरणाची पोळी खायची आवड निर्माण झाली, विषय उभा झाला. तर कोणता विषय उभा झाला असेल? हा, कोणता विषय? रस विषय उभा झाला. रस विषय उभा झाल्यानंतर त्या रस विषयाची पूर्तता करणारं इंद्रिय उत्तेजित होते. मग रस विषय कोणत्या इंद्रियाने घेतला जातो? जीभ. इंद्रिय जीभ बडबडते, पाहिजेच. मग ते झाल्याबरोबर जीवाकडून कर्मक्रिया होते. कर्मक्रिया झाला का जीवाचं पतन. हे उदाहरण दिलं मी. पण आपण जेव्हा पाप कर्म करतो तेव्हा एवढ्या क्रिया घडते आपल्याकडून. हे जर अंतःकरणात नसेल तर आपल्याकडून पापच होत नाही. लक्षात ठेवा, पाप करणारे आपणच, पुण्य करणारे आपण. पण कर्माची निवड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुख येत नाही. ठेवावे आपुले चरित्र सामो, ठेवावे आपुले सामोर चरित्र, ठेवावे आपुले सामोर चरित्र, ठेवावे आपुले सामोर चरित्र, ठेवावे आपुले सामोर चरित्र, ठेवावे आपुले सामोर चरित्र. केलेची सर्वत्र कामे होती, केलीची सर्वत्र कामे होती. केलीची सर्वत्र कामे होती. घडली अकर्म पुन्हा न घडवी, घडली घडली अकर्म पुन्हा न घडवी. चिंतन आहे असो सर्व काळी, चिंतन आहे असो सर्व काळी, चिंतन
असो सर्व काही, ठेवावे समोर आपुले चरित्र, ठेवावे समोर आपुले चरित्र, ठेवावे समोर आपुले चरित्र. दुसऱ्याचं नाही, आपलं चरित्र आपल्या समोर ठेवा. आपण कसे होतो, काल कसे होतो आणि आज कसे होते याचा विचार तर करा. कालपर्यंत आपण लोकांना खूप तिरस्काराच्या नजरेनं पाहत होतो. आज आपण गुरुदेव शिवा मंडळाची टोपी घातली, भगवी टोपी घातली, गळ्यात माळ घातली, हातात विणा घेतला, सामुदायिक प्रार्थनेला जातो, हरिपाठाला जातो, सगळं करतो आपण. मग आल्यानंतर आपण तपासून पाहायचं आपल्या अंतःकरणाला. ठेवावे आपुले समोर चरित्र, केली जी सर्वत्र कामे होती. आत्तापर्यंत जी चुकीची कामं केली ते समोर ठेवा, आपल्या डोळ्यासमोर. डोळ्यासमोर ठेवून काय करा म्हणते महाराज, घडली या कर्मा पुन्हा ना घडावी, चिंतन हे जीवी असो द्यावी. आपल्याकडून वाईट कर्म घडलं ते पुन्हा होऊ देऊ नका बापा. तुम्हाला एक म्हणजे माझ्या आग्रहाची मनातलं एक तुमच्या सांगतो, तुमच्याकडून झालं माझ्याकडून. आपल्याकडून समजा कोणाचं मन दुखलं असेल, कोणाला आपण रागामध्ये दोन लावल्या असेल चुकीनं, तर त्याला तात्काळ जशी आपल्याला पश्चाताप झाला तसं त्याला जाऊन माफी मागा. ती जर माफी मागितली नाही ना तर झाड तयार होते, त्या झाडाला फळं लागते, फळं लागल्यावर आपण कोणाला काही बोलत चुकतो. ज्या क्षणी आपल्याला कळलं की आपलं चुकलं त्या क्षणी त्याला माफी मागा. माफी मागणारा लहान कधीच होत नाही. पश्चाताप ज्याच्या अंतःकरणामध्ये आला तो कधीही चुकीचा नसतो. पण जो पश्चातापाला माफीला दाबून अंतःकरणात गर्वाची आणि ताठेरतेची भूमिका घेऊन जगतो त्याच्या जीवनामध्ये एक दिवस दुःख आल्याशिवाय राहत नाही बापू. अंतःकरणामध्ये भाव जसा निर्माण झाला, माझं चुकलं बाबा, मी की नाही विष्णू भावला असं बोलायला नव्हतं पाहिजे, दुसऱ्या दिवशी माफी मागायची. दुसऱ्याच दिवशी एकही क्षण लागू द्यायचं. घडली या कर्म पुन्हा न घडवी, चिंतन हे जीवी असो द्यावी. घडलेलं कर्म पुन्हा आपल्याकडून घडवं नाही पाहिजे. या तोच गुरुभक्त आहे. दुसरी गुरुभक्ताची व्याख्याच करता येत नाही आपल्याला बापो. बाजीराव महाराजांचे शिष्य अनंत महाराज, काय शिष्य शिष्य करतो बापो आपण. नाही, शिष्याचा पहिला शब्द काय, शी. शी म्हणजे काय, हे शी नाही, आपण शी झालो ते गोष्ट वेगळी आहे. शी म्हणजे शिस्त. शी म्हणजे काय, शिस्त. गुरुच्या वचनाला घेऊन शिस्तीनं जो जगतो त्याचं नाव शिस्त. शिष्य शिस्तच नाही आपल्या जीवनात. गुरुच्या वचनाची माळ घातली, रवेरी काढून ठेवतो, लपूट खातो, कसेही बोलतो, कसंही जीवन जगतो, कसेही वागतो, कसंही करतो, कसंही खातो बापो. चांगल्या रांगोळ्या काढल्या तुम्ही आपल्या घरासमोर, मला एवढा आनंद झाला फिरताना. घरं कमी पडते, भाऊ आमच्या घरी या, भाऊ आमच्या घरी या. आमची पात्रता, आमची गुणवत्ता नाही आहे, पण चंदनाच्या संगे आम्ही कोणाच्या सोबत आहोत, आमची गुरुमौली आमचं चंदन आहे. आम्ही बाबडी आहो, काटेरी काटेरी बाबडी आहो आम्ही, पण त्यांच्यासोबत राहू आम्हाला वास लागले. तेवढ्या पुरती किती दिवस आहे ते माहिती नाही. चालन भाऊ आमच्या घरी, चालन भाऊ, काय तुम्ही जोडेच घालून आले, पायच धुते. आमची पात्रता नाही बापा पाय धुवून घ्यायची. आमचं मनच धुतलं नाही तर पाय का धुता. तुम्ही पायाला हात लावल्याबरोबर अंगाला काटा येते. कशाला म्हणजे काटा कशाला येते की आपल्या कर्माचा, आपल्या अंतःकरणामध्ये असलेले जे कर्म आहे त्या कर्माचा आपल्याला जाण झाली पाहिजे. आपण त्या पात्रतेचे नाही. आमचे भाऊराव भाऊ म्हणे तुम्ही आता वर्त महाराज झाले, तुम्ही वर्तच झाला जी म्हणे मारून टाकता का काम. नाही जी तसं नाही बोलता जी म्हणे आता तुम्ही महाराज का, महाराजा मस नाही म्हणलं आमच्या. महाराजाचा जो पहिला शब्द आहे ना काय, महत्तम असं ज्याचं राज्य आहे त्याचं नाव काय, महाराज. आणि महाराज होते गाडगे महाराज, तुकडोजी महाराज. आम्ही त्यांचे उष्ट्या पत्रावळीत राहिलेलं अन्न खाणारे, तुमच्यापर्यंत पोहोचणारे आम्ही मदतले माणसं बाबा. आम्ही महाराज नाही होऊ शकत आणि झालोही नाही पाहिजे. माणूस म्हणून जन्मास आलो, माणूस म्हणून मेलो ना तरी समाधान भरपूर झालं बुवाजी. नाही काय आमचे पाय धुता, आम्ही पाय धुवायच्या आणि धुवून घ्यायच्या लायकीची तरी आहोत. पण प्रेम तुमचं
त्या प्रेमापोटी मी तुम्हाला सांगत आहो, आपल्याकडून झालेली त्या चूक आहे त्याची तात्काळ क्षमा मागा. आपल्याकडून झालेल्या वाईट कर्माचा पश्चाताप करा. ते कर्म पुन्हा कुठं घडलं नाही पाहिजे याच्यासाठी मनामध्ये चिंतन ठेवा. मग आपला घात होणार नाही. आपला भंग काय? घात करूनी आपुला रे कारडी तोशी पुढिल्याला, बहुमोलाचे आयुष्य विषय भोगे केला नास. नाही, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येळ झार हरिवीर, वाया येळ झार हरिवीर, वाया येळ झार हरिवीर. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येळ झार हरिवीर. महाराज म्हणतात की सर्व शास्त्र धुंडी. कसं आहे? हा, रिकामा अर्ध घडी. हा, काऊन राहू नका म्हणते महाराज, रिकामा अर्ध घडी जाऊ नको. लटिका व्यवहार, आपला व्यवहार कसा आहे? खोटा आहे. आणि हा संसार, संसार खोटा आहे का? सूर्य खोटा आहे, पृथ्वी खोटी आहे, चंद्र काहीच खोटं नाही बाबा. खोटं आपण करत आहोत आपल्या चुकीच्या व्यवहारामध्ये. आपण चूक वागत आहोत म्हणून ते खोटं आहे. पत्नी खराब आहे का आपली? मुलगा खराब आहे, गाव खराब आहे, घर खराब आहे, सरपंच आहे, कोणीच खराब नाहीये, आपणच खराब आहोत. ये क्या जोग मचाया बे, 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 जोग मचाया बे, ये क्या जोग मचाया बे. अंदर नारायण सोया बे, अंदर नारायण सोया बे, अंदर नारायण सोया बे, अंदर नारायण सोया बे, अंदर नारायण सोया बे. अंदर नारायण सोया बे, ये क्या जोग मचाया बे, ये क्या जोग मचाया बे, ये क्या जोग मचाया बे. अंदर नारायण सोया बे. कबीर महाराज आपल्याला बे म्हणत आहे. कबीर महाराजांचं पद आहे, ये क्या जोग मचाया बे. का जीवन जगत आहे म्हणते तुम्ही? अंदर नारायण सोया बे. अरे विषय विकाराचे आहार जाऊ नका बाबा. आतमध्ये अंतःकरणात नारायण आहे, इथे विठ्ठल आहे, इथे आहे गुरु माऊली हृदयाच्या सिंहासन. हा, गुरु बैसविले सिंहासन हृदयस्थानी, करू 17विने हा, चरणी अर्पू मन प्राण. इथं अंतःकरणात हनुमान आहे. हर तुला नवरत्नाचा जानकीने घातला, पाहिलेस फोडून मोती राम कुठे आतला. अरे फाडून आपली छाती दाखविले प्रभू भगवान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला, अरे पाहिलेस फोडून मोती राम कुठे आतला. नाही, मोत्याचा हार दिला, फोडून टाकले मोती, दाताने कडकड फोडून टाकले. हे नाही पाहिजे म्हणे आई. काय पाहिजे तुला? हे पाहिजेच नाही म्हणे आपल्याला. हे पाहिजे असतं तर तुमच्याकडे कशाला आलो असतो मी? नाही, तुकाराम महाराजांनी त्यांच्या सावकारीच्या वया कुठे बुडवल्या? इंद्रायणीत बुडवल्या ना. दुष्काळ आला होता, त्या दुष्काळामध्ये अन्नान्न करत होते गरीब लोक, पडून असे काही लोक मरत होते, ढोरं मरत होते, पाणी नाही. तुकाराम महाराजांचं मन अगतिक झालं. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. देवा काय झालं बाबा म्हणे, हे माझ्यासारख्या खराब माणसामुळे झाले म्हणे. म्हणून महाराजांनी पूर्ण त्या वया बुडवून टाकल्या. अशा पाण्यात वया बुडवलेला माणूस शिवाजीचा नजराला ठेवलेलाच कसा आहे? ज्याने वया बुडवल्या पाण्यामध्ये, भिकारी पण दारिद्र्य पण स्वीकारलं, नजराला ठेवल.
नाही, त्याची पत्नी कशी होती त्याची पहा तुम्ही. एका शब्दामध्ये पूर्ण जवाहरात गळ्यातले काढून टाकले नवऱ्याने म्हटल्या बरोबर. आणि आमच्या बाया असत्या तर मोठे आले का शहाणे. नाही, तुम्ही नुसते करत राहा तिथं हरिमुखे म्हणा देवाची द्वारी. एका शब्द म्हणला म्हणे आवले हे काही तुझं, हे गोरगरीब जनतेचं आहे. काळामध्ये सगळं ते संतूच्या त्या मुलीच्या सगळ्यांचे कपडे सगळे गाठुडे बांधले, फाटके घाला म्हणे, दानकळ घाला म्हणे, चिंध्याचे कपडे घाला म्हणे. नवऱ्याच्या एका शब्दावर त्या पत्नीने पूर्ण कपडे पूर्ण आभूषण गाठोड्यात बांधले. गाठोड्या घेतल्या तुकाराम महाराजांनी आपल्या हातात. त्यावरची त्या महाराजांच्या सरदाराला म्हणते हे माझं राजा आहे, त्याला देऊन टाका म्हणते. त्यांना सांगा म्हणते की मी खूप खुशी आहे, मी खूप सुखी आहे. तुकारामासारखा सुखी बरे झाले देवाडे, देवा निघाले दिवाडे. बरे या केशवे सुखी केले. पुतळा आहे आपल्याकडे नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा आहे. रोज सकाळी कोण पाहते का त्याच्याकडे, नमस्कार करता का जाता जाता. ज्याच्यामुळे आपण त्या कापसाचे बोंड काढत आहोत ना, कापसाच्या बोंडातून कापूस काढत आहोत, त्या माणसाचे बाबू सगळं त्या माणसाने आपल्या जीवनामध्ये केलेल्या त्यागामुळे आज आपल्याला ह्या शेत्या वाड्या जमिनी मिळालेल्या आहे. नाही तर आपल्यावर कोणाचं राज्य असतं याचा तुम्ही विचार करा, आहे की नाही. हा, रोज नमस्कार केला पाहिजे त्या माणसाला, रोज. एवढा तू म्हणे जाणता राजा, तुझ्यामुळे आम्ही सुखी आहोत. तुझे कुठलेच आम्हाला तुम्हाला काही पाहिजे असेल ना म्हणे राजाला तर आम्ही जमा करून देईल म्हणे, लोकांना सुखी करण्यासाठी. हा नजराना मला नको. राजाला सांगा म्हणे का तुमचा तुकाराम सुखी आहे. परत केला हो नजराना, परत करून टाकला ना. आम्ही कसे आहो, हुंडीचे 5 लाखही घेतो, पोरासाठी गाडी पाहिजे, फटफटी पाहिजे, मोठावाला टीव्ही पाहिजे, 34 इंचाचा चोपडावाला मोबाईलही पाहिजे, घडी पाहिजे. अरे तिकडे घरी फोटो कोणाचा आहे, बाजीराव महाराजाचा. इकडे सद्गुरू अनंत महाराज. अलमारीमध्ये ज्ञानेश्वरी ग्रामगीता ठेवून आहे. कुठं चाललं मग, घात करतो आपण आपला नाही. म्हणून महाराज म्हणतात की अंदर नारायण सोय आले, अंतःकरणामध्ये नारायण आहे, त्या नारायणाला ओळखा. तुकाराम महाराजांच्या त्या वह्या जेव्हा पाण्यात बुडवायला काढल्या होत्या मंबाजीने आणि रामेश्वर भट्टाने, तेव्हा सर्वात जास्त दुःख कोणाला झालं माहित आहे, कोणाला झालं माहित आहे का. जेव्हा त्या वह्या महाराजांनी लिहिलेल्या अभंगाच्या जेव्हा बुडवायला नेल्या रामेश्वर भट्टवान मंबाजीने, तेव्हा सर्वात जास्त दुःख कोणाला झालं माहित आहे का. नाही, त्यांच्या पत्नीला झालं. त्या ज्या वया सगळ्या वया जमा केल्या त्या बुडवायला गेल्या तर ती बाई आडवी झाली. तिने ते धरल्या, तिला खाली पाडली हो अक्षरशः त्या लोकांनी. तिला खूप दुःख झालं. मी म्हणे माझ्या ह्या तुकारामाला मोकळा सोडला म्हणे, संसार मी केला समाजासाठी. कोणासाठी, समाजासाठी मोकळा सोडला म्हणे मी. आणि एवढे मोठे म्हणे वया बुडवासाठी निघाले, मी जपून ठेवले म्हणे एक एक पान. आज 4,500 त्यांचे अभंग आपल्या समोर आहे. मी एक एक पानासाठी लढली म्हणे आयुष्यभर. आणि हे बुडवाले निघाले म्हणे माझ्या बुवाचे. सर्वात जास्त दुःख तिला झालं, आपल्याला होते का. तुम्ही तुकाराम गाथा वाचत आहे, पहा चांगली गाथा वाचू, एक एक अभंगाचा अर्थ लावा. कसे अर्थ लिहिले त्यांनी, कसे जीवन जगले, बहु मोलाचे आयुष्य. विषय केला नाश, अरे नाही ओळखिले सत्या, तेने केली ब्रह्महत्या. सत्य जीव आहे, शरीर सत्य नाही आहे. जीव सत्य आहे, आत्मा सत्य आहे. अरे कृष्णाचाची मामा कंस, एक देव एक राक्षस, मुडी पाहता वंश एक, परी भेद कला कलेनी. रावणे कला संपादिली, नाना विद्या प्राप्त करून घेतली. खूप काही प्राप्त करून घेतलं, पण ती पचविता नाही आली. उपभोगाची भावना वाढली, कला तीच अवकला झाली जीवना माझी. पहा तुम्ही आचार प्रबल्य वाचा, ग्रंथ तर वाचा ज्ञानेश्वरीचे. रावणाने एवढी मोठी कला संपादन केली, त्या कलेचा त्याला काहीच फायदा झाला नाही, कारण उपभोगाची भावना वाढली, उपभोग वाढला. म्हणून महाराज म्हणतात तुकड्या म्हणे आत्महिता,
तुकड्या म्हणे आत्महिरा, तुकड्या म्हणे आत्महिरा, तुकड्या म्हणे आत्महिरा, तुकड्या म्हणे आत्महिरा, तुकड्या म्हणे आत्महिरा. कामे केला रे मातेरा, कामे केला रे मातेरा. आत्महिरा, जीव हिरा बापू, दुसरा हिरा कोणताच नाही. सोनं नाही, चांदी नाही, आपल्या शरीरामध्ये असलेला आत्मा हाच हिरा आहे. पण या हिऱ्याचा आपण कामनेने, क्रोधाने, लोभाने मातेरा करून टाकतो. कामे केला से मातेरा, कामे केला से मातेरा. कामे केला से मातेरा, कामे केला से मातेरा. कामे केला से मातेरा, कामे केला से मातेरा. तुकड्या म्हणे आत्महिरा, तुकड्या म्हणे आत्महिरा, तुकड्या म्हणे आत्महिरा, तुकड्या म्हणे आत्महिरा. कोणता हिरा? आत्मरूपी हिरा. काय केलं त्याचं? कामे केला से मातेरा, माती करून टाकली आपण जीवनाची बाप. म्हणून या रूढी परंपरापासून, या मनाच्या व्यवहारापासून, चुकीच्या समजीपासून, मन मालेल तशा सुख वाटते अशा कर्मातून दूर गेलं पाहिजे आपण. सुख फक्त एकाच ठिकाणी आहे, फक्त सत्संग. आपल्या जीवनामध्ये समजा सत्संग नसेल तर आपलं जीवन काहीही कामाचं नाही आहे. एका गुरुचे 3 शिष्य होते. जाता जाता सांगतो तुम्हाला, वेळ बराच होत आहे. 3 शिष्य होते. त्या 3 शिष्यांनी विद्या प्राप्त केली गुरुकडून. ती विद्या एवढी अचाट विद्या होती का ते कोणाकडूनच नव्हती. त्यांनी 12 वर्षे विद्या प्राप्त केली. विद्या प्राप्त करून गुरुच्या घरून ते परत येत होते. विद्या प्राप्त केली. विद्या सभी कर प्राप्त, मत पांडित्य का अभिमान कर, अभिमान विद्या का बुरा, इसका सदा तू ध्यान धर. विद्या चांगली आहे, कला चांगली आहे, पैसा चांगला आहे, पण अहंकार खराब आहे. नाही ओळखीले सत्य, सत्य ओळखलं पाहिजे. आपण काहीच नाही या जीवनामध्ये. ते 3 जण आले. येता येता त्यांना घनदाट जंगल दिसलं. त्या घनदाट जंगलामध्ये आंब्याच्या झाडाखाली एका जनावराचे हाडाचे तुकडे पडून होते. हाड पडून होते. ते 3 जण होते. बापू म्हणे आपण विद्या तर शिकली म्हणे गुरुकडून, पण आपण विद्या पूर्ण झाली हे कसं समजायचं म्हणे आपण. कसं काय समजायचं म्हणे, प्रयोग करू म्हणे आपण. गेले तर पाहते हाड. अरे हाड पडून आहे. पाय म्हणे तुझ्याकडं हाड जमा करायची विद्या आहे म्हणे. हाडाचा सापळा कसा तयार होते याची विद्या आहे. करतो म्हणे मी. त्यानं सुरू केलं तिकडून, हाक मारू भूक मारू, तुम्ही तर मी काय करायचं, काहीतरी सुरू केलं त्याने. केल्याबरोबर तिथं हाडाचा सापळा उभा झाला. आता तो होता वाघाचा. सापळा कायचा होता? वाघाचा होता. अरे आपल्याला विद्या आहे म्हणे, आपल्याकडं काही चिंता नाही म्हणे. आता दुसऱ्याला विद्या होती त्याच्यामध्ये मांस भरायचं. मांस त्याने हात मारू फूक मारू केलं, त्याच्यात मांस भरलं. मांस भरलं तर तिसरा जो होता त्याच्याकडे विद्या होती, त्याच्यामध्ये जीव टाकायचा. तो म्हणे बापू म्हणे हे हाड तर जमा केले म्हणे आपण, पण हे लिखाचं निघाला म्हणे वाघ. याच्या समजा जीव टाकला म्हणे तर आपलं कसं होईल म्हणे. आपलं काय व्हायचं आहे का म्हणे. एवढी 12 वर्षाची विद्या आहे म्हणे आपली. अरे पण कसं रे, जीव टाकणारा जीव टाकतो म्हणे मी, पण यानं खाल्लं तर हे लेखाचं मरू नये, हे चांगलं लई दिवसाचं भूक असेल म्हणे. अरे टाकून तर पाय म्हणे. दुसरा मंत्र चालू म्हणे आपण. अरे नाही रे बाबा, अरे नाही करता करता त्याला नेलं. त्याने हात मारू भूक मारू केलं, त्याच्यात जीव टाकला. टाकल्याबरोबर वाघाने डरकाळी फोडली. डरकाळी फोडल्याबरोबर 3घाचे वणके धरले. तो वाघ असं नाही. विद्या शिकली बापू आपण, पण गर्व अहंकार विद्या कुठं वापरायची.
ज्ञान कुठं वापरायचं, संतांच्या वचनानुसार सगळं शिकवलं. पण सद्गुरूकडून त्यांनी नम्रतेची विद्या, सद्गुरूकडून त्यांनी विवेकाची विद्या नाही शिकली, मंत्र शिकले. तसंच आपलं आहे. आपण प्रपंच शिकला, लग्न कसे जोडायचे, बारसे कसे करायचे, माऊंद्या कशा करायच्या, नाही लग्न कसं बोलायचं हे आपल्याला येते. नाही बारसे करतो, माऊंद्या करतो. मी नेहमी फोन करतो आमच्या डोके सरांना, सर कार्यक्रमाला नाहीत का? येत होतो भाऊ, पण आता थोडंसं तेरवी आहे. गोपाळ भाऊ येत होतो भाऊ, पण आता ते आमची मोठी बाई आहे, तिच्या पोरीला पोरगी झाली, आता तिचं करा बापू, हो बारसं करा, माऊंद्या करा, लग्न करा, सगळं करा बापू. नाही असं नाही, चांगली गोष्ट आहे, पण विद्या कामी आली पाहिजे. विद्येनं जीव नाही गेला पाहिजे. आपण शिकलेल्या विद्येनं आपले जीवन जात आहे. तुम्ही पहा का नाही, विचार करू जाताय का नाही? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. आता मी राजाच का नाही आता आजचा कीर्तनकार, म्हणजे मी म्हणतो होतो हो, मी म्हणतो असं नाही. विचार करा तुम्ही, आपण जे विद्या शिकलो लहानपणापासून, आई वडिलांनी शिकवली, समाजाने शिकवली, शेजारच्याने शिकवली, बाजूच्याने शिकवली, या विद्येने आपण घात करत आहोत आपला की सुंदर जीवन जगत आहोत? घात करत आहोत. त्या तिघांनी विद्या शिकली पण घात केला बापो, जीव चालले गेले. अशी विद्या कोण्या कामाची? जीवन जगत आहोत आपण. आपले मुलं डॉक्टर होत आहे, इंजिनियर होत आहे, वकील होत आहे. या डॉक्टर, वकील, इंजिनियरचा फायदा सुद्धा सामान्य माणसाला होत नसेल तर त्याची विद्या कोण्या कामाची? कोणत्या कामाची विद्या? आपल्या गावातला शिकलेला पोरगा, आपल्या गावातला शिकलेला शिक्षक, आपल्या गावात शिकलेला इंजिनियर, डॉक्टर आपल्या गावात कामी येत नसेल तर का करतं अशा विद्येचं? विद्या सभी कर प्राप्त मत पांडित्य का अभिमान करे. अभिमान करून या विद्येचा आपण चुकीचा वापर केला बापू आपल्या जीवनात. म्हणून झालं ना भाऊ, आता जाता जाता काऊन तू असं करत आहे? झालंच आता, आम्ही बंद करतो नाही. म्हणून महाराज म्हणतात, रामी रामदास म्हणे बोलू नका मूर्खपणे. सांगतात अंधस्वरी, मूर्खहून बोलू नका, मूर्खहून व्यवहार करू नका, मूर्खहून कसे जीवन जगू नका. डोळे उघडे ठेवा बापो, चांगलं जीवन जगा, तिरस्कार करू नका. आपल्या घरी असणारा आपला जीव, अज्ञानी जीव नाही, त्याच्या एका शब्दाने आपल्याला राग येते की नाही? राग. मग त्याचा राग धरून जीवन जगायचं का समजीनं जीवन जगायचं? राग धरतो त्याचा आपण. आपला गुरु भाऊ, आपली बहीण, आपल्या घरचे लोक, कधी कधी माणूस की नाही कामानं थकून येते. घरातला माणूस दिवसभर कापसाला जाते, कापसाच्या बोंडातून कापूस फुटला नाही, लावलेले पैसे निघाले नाही, बिचारा त्रासून जाते. घरी येते आणि चिडचिड करते. काय करते? चिडचिड करते. तर घरच्या बाईनं काय करायचं? घरच्या बाईनं काय करायचं माहिती आहे का? थंड फ्रीजचं पाणी आणायचं, थंडगार. हा, त्यांना बसवायचं सोप्यावर, त्यांना पाणी पाजायचं. मायेनं त्यांच्या पाठीहून डोक्यावर हात फिरवायचं, काळजी करू नका, कापूस नाही झाला तर मी भांडे घासील पण उपाशी नाही राहू देणार. हे घरच्या बाईचं काम आहे. आणि माणसाचं काम काय आहे? बाई आपली दिवसभर काम करत राहते, आपण घरी आलो चिडचिड नाही करायचं. आपण घरी आलो का असे आपण असे काही करतो का ते पुरं घरच आपण चालवतो असंच वाटते आपल्याला माणसाला. आपण नाही चालवत बाबा. रथाला 2 चाक आहे, बंडीचे चाक किती आहे? 2. एक चाक थांबलं तर दुसरं चाक चालते का? नाही. पती पत्नी नाही, स्त्री पुरुष, हा 2 रथाचे चाक आहे ते. परस्पर सहाय्यक निके, गाव नांदेल स्वर्गीय सुखे, राष्ट्रसंत म्हणतात. स्त्री पुरुष रथाची चाकं आहे. ज्यांनी ज्यांनी संतांचा अनुग्रह घेतला, जे संतांना म्हणतात त्यांनी आपलं घर स्वर्गासारखं करा. आपापल्या प्रपंचाचा घात करू नका बापो. रागाने तमाने कुणाला 2 लावून देऊ नका, पटकन बोलून देऊ नका. विचार करा, आपलीच बाई हो, दुसऱ्याची बाई हो, आपलाच मुलगा, आपलाच काका आहे, आपलाच मामा आहे, आपलाच गुरुभाऊ आहे. त्याच्याजवळ अज्ञान होतं म्हणून अज्ञानानं बोलला. अज्ञान तर ओळखा, आपण ज्ञानी आहो ना. नाही, आमचे बाबाजी नेहमी म्हणते, डुक्कर समोरून धावत आलं तर आपण काय करायचं? हा, साईड द्यायची का आपणही डुकरावर धावत जायचं? डुक्कर मरण का आपण मरण? आपण तिकडून डुक्कर येतं ते ह्याही डुकरावर जाते आणि पुन्हा चिरफार करून दवाखान्यात भरती होतो आपण.
पुढचा माणूस डुकरासारखा धावत येत आहे ना, अलग होऊन जा. तो जात्या झाडावर आदळते, चुपचाप खाली बसते. अरे राग हो माणसाचा, तम होय, चार चौकात बोलून देते, लावून देते. शांती ठेवा, घात करू नका एकामेकाचा बोलण्याने, वागण्याने. बाजीराव महाराजांचे शिष्य आपलेच हो, अनंत महाराजांचे शिष्य आपलेच हो. बाजीराव महाराज जेव्हा असं करू म्हणते, हे म्हणते तसं नाही करू, एकमेकाचा सांभाळून घ्या बापो. तेही संत असो, हेही संत असो, हे एकामेकासोबत नाही भांडले, आपण काऊन भांडतो? एकामेकाचा घेऊन चाला, एकामेकाला माना, एकामेकाचे हृदय जाणून घ्या, नाही तर का शिकून फायदा. रामी रामदास म्हणे भूलू नका मूर्खपणे. रामदास स्वामी अगतिक होऊन सांगत आहे आपल्याला, बाबा रे चांगले कर्म करा, भांडू नका. आपल्या प्रपंचात आपल्या कुटुंबाच्या कुळधर्माला काडीमा फासेल असं घरातल्या मुला आणि मुलीने करू नये. आयुष्यभर बिचारा फाटकी बन्यान घालते, ठिकरे लावून शिवते, वावरात जाते, पण बरोबर नागपूरला पैसे पाठवते पोराला शिकवताना, पुण्याला पैसे पाठवतात मुलीला शिकवायसाठी, आणि ते तिकडे जाऊन 31 डिसेंबरची पार्टी करते आणि हा इकडे घरी शेंगा भाजून खाते. नाही, खरी गोष्ट आहे का नाही? आम्ही शेंगाच खातो, तो तिकडे पोरगा आपला जाते मस्त पार्ट्या. आता 31 डिसेंबर जवळच आहे, तुम्ही असं नका समजू 31 डिसेंबरच्याच दिवशी भागवत एकादशी आली. खा आता काय खाता ते, कॅलेंडर पहा तुम्ही, आहे बरोबर आहे. भागवत एकादशी आहे, का खाता पहा. अशा एकादशान सण याव. 31 डिसेंबरला दिवाळी याव, 31 डिसेंबरला होळी याव, 31 डिसेंबरला गुरुपौर्णिमा याव. का खाता तर खा. अरे तो 31 डिसेंबरही आपला नव्हे, आपला काय माहिती आहे का? चैत्र पौर्णिमा, गुढीपाडवा, आहे का नाही? ते आपलं वर्ष हो, हे आपलं वर्ष नाही, हे इंग्रजाचं वर्ष आहे. नाही, 31 जानेवारी येते आमच्याकडे. अरे अरे अरे, असे म्हणजे रात्री झोपू देत नाही जी, असे फटाके फोडते तरुण मुलं. अरे त्या 31 जानेवारीच्या दिवशी ग्रामगीता वाचा 12 वाजेपर्यंत, घडीचा काटा येतपर्यंत. होईल का? नाही हो. ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाचली, घडीचा काटा 12 आला का मग हरिपाठ चालू करा. पहा कसं जीवनात. तसं नाही पाहिजे आपल्याला. नाही, 2 पाव दटाव, मुर्गा कटाव और गरीबी हटाव, असं जीवन आहे आपलं. का करता अशा जीवनाचा बाप? असं जीवन कामाचं नाही आहे. म्हणून शेवटी संत लिहितात, सोडशील का माया माझी श्री पंढरीराया, पंढरीराया. सोडशील का माया माझी श्री पंढरीराया, श्री पंढरीराया. सोडशील का माया माझी श्री पंढरीराया, श्री पंढरीराया, श्री पंढरीराया, श्री पंढरीराया. काम क्रोध पत्सर सारे आले लुटवाया, काम क्रोध मत्सर सारे आले लुटवाया. बुद्धीने रेष्टिला जीवा, भूमीने रेष्टिला जीवा. काय सांगू सखया, काय सांगू सखया. तुकरावासा तुझा भरवसा कोणी मज नाही. विचार सारा घे पुण्या पायी, विठ्ठला घे पुण्या पायी. पुरा जाहला विचार
विचार माझा घे पुढ्या पायी घे पंढरी राया घे पंढरी राया घे पंढरी राया घे पंढरी राया. राष्ट्रसंतांना अगतिक होऊन हे भजन लिहायला लागलं, त्रासून गेले महाराज. सोडशील का बाया माझी श्री पंढरी राया काम क्रोध न मत्सर सारे आले लुटवाया बुद्धीने वेष्टीला जीवा काय सांगू साकया तुकड्या दासा तुझा भरवसा कोणी मज नाही पुरा झाला विचार माझा घे पुल्या पायी. देवा सद्गुरुनाथा अडकोजी महाराज तुमच्या पायी घ्या हो. आता हा समाज हे जगणं ह्या समाजाचे रीतिरिवाज ह्या समाजाचे नियम मला जगू देत नाही माणूस हो. तुम्हाला जगू देत आहे का? जगू देत आहे नाही बापू. लग्न झालं तर लग्न काऊन नाही झालं? नाही झालं तर मुलगा काऊन नाही झाला? मुलगा झाला तर त्याचं लग्न काऊन नाही झालं? त्याचं लग्न नाही झालं तर तो नोकरीवर का नाही लागला? मग त्याला चांगली बायको कोण? एवढा चांगला पोरगा पण सावडीच मुलगी का केली? अरे कसा समाज आहे? किती प्रश्न विचारतो. किती शिकला? मग मॅट्रिकच काऊन शिकला? 12वी का नाही झाली? मग ग्रॅज्युएशनच काऊन नाही केलं? नाही BEd केलं? इंजिनिअरिंग काऊन नाही झाली? अरे अरे कसा समाज आहे? काहीच नाही करू शकत. काम क्रोध मत्सर सारे आले लुटवाया बुद्धीने वेष्टीला जीवा काय सांगू सकया तुकड्या दासा तुझा भरवसा कोणी मज नाही गुरुशिवाय मार्ग नाही पुरा झाला विचार माझा घे आपल्या पायी. आपल्या पायी घ्या म्हणून चांगला जन्म आहे बापू. सुंदर शरीर आहे, सुंदर माणूस देह जामे दोन सुंदर जन्म है. दोही प्रकार एक बुढ़े जगत मा और एक उतरे जगपाल. सुंदर मनुष्य जन्म है. एका कर्माने मनुष्य तरतो, एका संगतीने तरतो आणि एका संगतीने मोडतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये सत्संगाला कधी दूर सारू नका. या जन्मामध्ये ज्याला सत्संग लाभला त्याच्यासारखा परम भाग्यवान जीव कोणीच नाहीये. आम्ही नेहमी सांगतो ज्या मुलाचा जन्म सत्संगी बापाच्या घरी होते त्याचे पूर्वकर्म तर चांगले होतेच पण त्याला बोनस पॉइंट मिळाले कारण बाप सत्संगी आहे. बोनस कबड्डी खेळतो ना आपण, पूर्ण लोन बसल्यावर काय मिळते? बोनस मिळते. ज्याचे आई वडील सत्संगी आहे, ज्याच्या घरात ग्रामगीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, हरिपाठ आहे, ते त्याला बोनस आहे. त्या मुलाला त्या मुलीला ती बाहेरून आली मुलगी नाही, साखरकाराची मुलगी खडसेच्या घरी आली, बाहेरून आली, तिकडे काहीच नाही पण खडसेच्या घरी समजा तिला अध्यात्म मिळत आहे, बोनस आहे तिच्यासाठी. तिने त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे, सत्संगात बसली पाहिजे, आई वडिलाची सेवा केली पाहिजे. त्या मुलाने सुद्धा आई वडिलाची सेवा केली पाहिजे ना. आपल्या घरचे कार्यक्रम बंद नाही झाले पाहिजे. मी नेहमी सांगत आहो, हे आमचे चांदूरकर काकाजी आहे, आमचे संतोष भाऊ आहे, आमचे भाऊ सगळे लोक जे आहे मंडळी नाही का, हे लोक हे कार्यक्रम सुरू ठेवत आहे. आता यांच्या मुलांनी सुद्धा हे कार्यक्रम समोर असेच चालू ठेवा. त्याच्याशिवाय या जगात तरणोपाय नाही. येणारा काळ खूपच विचित्र आहे. तुम्ही काय पाहायला मिळणार नाही याचा विचारच करू नका तुम्ही. आता धोत्रवाले म्हातारे पाहिले, मग पैजमेवाले आले, पैजमा गेला, फुल पॅन्ट आला, फुल पॅन्ट गेला, जीन्स पॅन्ट आला, जीन्स पॅन्ट गेला, आता हाफ पॅन्ट आला. आता हाफ पॅन्ट किती दिवस राहते काही माहित नाही. काय काय पाहायला मिळेल याचा काही भरोसा नाही. पोराला भूक लागली, आईला दूध पाजायचं आहे तर तिला पदर नाही आहे आईला. आता मुलाच्या डोळ्यावर ठेवासाठी हो अशी काळाची फजिती आहे का पदर? नाही नाही. आमच्या आया होत्या अशा घेऊन जायच्या मांडीवर. नाही, मुलाला भूक लागली, दूध पाजायची, दूध पाजताना पोराला पूर्ण झाकून ठेवायची, ते झाकून त्याच्यावर ऊन नाही पडलं पाहिजे आणि पुन्हा तीच नाही लागली पाहिजे. आहे का नाही? कशी तिची माया आहे.
पोराला दीट नाही लागली पाहिजे, ऊन नाही लागलं पाहिजे. कसं सुंदर, किती सुंदर होती. तसेच आमचे संत आहे बापू. आम्हाला हृदयात घेते, जवळ घेते, ज्ञान देते, रागावत नाही. काय काय पाहायला मिळत आहे आपल्याला बापू. म्हणून हे कार्यक्रम चांगले सुरू ठेवा. आणि तुम्ही आमच्यासारख्या लोकांचे वचन गोड करून घेता, आम्हाला हर्षोल्लासित करणारे छान छान कार्यक्रम करता, आमचं स्वागत करता. आम्ही परम भाग्यवान, आमची पात्रता नसून तुम्ही आम्हाला तो सत्कार देता. हे सगळं आमच्या गुरुबाबाजीचं, आमच्या गुरुमाऊलीचं आहे. त्यांच्या संगतीने राहतो, आमच्यात काही नाही बरं, काहीच नाही आहे. त्यासारखं जीवन जगा, संतांच्या संगतीने राहा. आपला घात करून जीवन जगू नका, सुंदर जीवन जगा. म्हणून शेवटी संत लिहितात, मत कर मोह मत कर मोह हरी भजनक लागरे, हरी भजनक लागरे, हरी भजनक लागरे. मत कर वदन दिए हरि गुण गाने को, वदन दिए हरि गुण गाने को, श्रवण दिए सुन ज्ञान रे,